कळस बघण्यासाठी इतके दिवस वारकरी काढून जातात, जेव्हा की डोळे भरून तो विठुराय बघायला पण मिळणार नाहीये. तर काय जादू आहे वारीमध्ये, काय वाटतं? ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये फक्त एकच ट्रक होता. तुम्ही दिंडीचा भाग नसू द्यात, पण तरी सुद्धा तुम्ही थोडंसं चालताय की बाबा माऊली आलेत आणि त्यांना वाटे लावायला आपल्याला 4 पावलं चालायची. तुम्हाला वाटतं या इथपर्यंत जाऊ, पण ते ठरलेलं अंतर मागे पडून तुम्ही कित्येक अंतर पुढे गेलेलं असतात. कुठला टप्पा आहे की जो 2-3 दिवसच आहे ज्याच्याकडे, कुठल्या दिवशी सुट्ट्या त्यांनी टाकून त्या टप्प्यात यावं? खूप वेळेला घडलेले, वरून धोधो पाऊस पडतोय, खाली पाणी आहे, लोक उभे आहेत, पण तरी सुद्धा त्याच निष्ठेनं ते वारीतलं कीर्तन घडते. आम्ही फोटो व्हिडिओत पाहतो, पण त्याच्याबद्दल सांगा ना थोडं, रिंगण परंपरेबद्दल. हौशे नवसे जे येतात वारीत बघायला आणि मग एखाद्या टाळकऱ्याच्या गळ्यातला टाळ काढून दे मला पण वाजवायला, अशा लोकांचा त्रास होतो का वारकऱ्यांना? आळंदीपासून निघाल्यानंतर पुढे शेवटचे 2-3 दिवस वारीमध्ये करमत नाही. बरं, मी अनेक लोक असे बघितलेत की पुण्यापासून सासवडपर्यंत दरवर्षी ते येतात वारीत, अगदी 20-20 वर्ष अशी वारी करणार. यांना वारकरी म्हणता येईल का आपल्याला? आळंदीला पांडुरंग महाराज वैद्य नावाचे एक सत्पुरुष होते. एके वर्षी ते आजारी पडले उन्हाळ्यामध्ये. ते जशी जशी वारी जवळ येईल तसं ते जवळच्या लोकांना सांगायचे की मी कसाही असलो तरी वारीच्या दिवशी मला सोडा. त्यांनी लहान मुलाप्रमाणे त्या फार धिंगाणा घातला हॉस्पिटलमध्ये की नाही मला सोडा, हट्टी होते जरा स्वभाव. ते सोडणं प्रत्यक्षात काही त्यांना शक्य नव्हतं. माऊली आणि तुकाराम महाराज पंढरपूरला पोहोचण्याच्या अगोदरच त्यांची प्राणज्योत मालवली आणि मंडळी, रामकृष्ण हरी आणि सप्रेम नमस्कार. विनंती विशेष, मी तुमचा पोस्टमन सर्वेश आज घेऊन आलो आहे. तुम्ही ओळखलं आहे कुठल्या विषयाचं पत्र. आजचं पत्र आहे वारी विशेष. एक दिलानी, एक ध्येयानी आणि एक सुरानी लाखो वारकरी एका कळसाच्या दिशेने आता निघालेले आहेत. महाराष्ट्राची वारी ही महाराष्ट्राची ओळख आहे. संत परंपरा, संत वाङ्मय यातनं आपण वारीचं वर्णन बघत आलेलो आहे. आजकाल रीलवर आपण वारी कशी दिसते हे सुद्धा बघतो आणि अनेक जण त्या प्रेरणेने वारीमध्ये सुद्धा जातात. तर वारी या विषयातलं पत्र तुमच्यासाठी लिहिण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत भागवत महाराज साळुंखे. महाराज, खूप मनपूर्वक तुमचं आभार आणि खूप स्वागत आहे की इतका छान विषय आहे वारी. आत्ता लाखो लोक तिकडे त्या दिशेने चाललेले आहेत, पण तुम्ही मात्र आम्हाला आज अवेलेबल झालात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वारी हा एक बाहेरच्या राज्यातून जे महाराष्ट्राकडे बघतात ना त्यांच्यासाठी एक खूप असा अचंबित करणारा विषय असतो की घर दार सगळं सोडून, ऊन पाऊस वारा सगळं सोडून लोक एका दिशेने सगळे चालत असतात, शिस्तबद्ध चालत असतात आणि एकच पताका असते, ती म्हणजे भगवी पताका, वारकरी संप्रदायाची पताका. आणि जेव्हा वारी पुण्यात येते तेव्हा आम्ही पण बघायला जातो. दोन्ही दिंड्या जेव्हा त्या एकत्र येतात, दोन्ही पादुका एकत्र येतात, तर तो इतका स्वर्गीय उत्सव असतो बघण्यासारखा. पण जेव्हा आम्ही ते सामान्य शेतकरी बघतो, सामान्य कष्टकरी वर्गातले लोक बघतो की जे डोक्यावर आपलं बोचकं घेऊन, पाऊस पडतोय वरतून, ते कपडे भिजत आहेत तरी ते एकाच ध्येयाने चाललेत, कारण त्यांना त्या सावळ्या विठुरायाचं दर्शन घ्यायचं आहे. मला कायम एक प्रश्न खूप अचंबित करतो आणि आकृष्ट करतो, तो म्हणजे की कुठल्या ध्येयाने ही लोक चाललेले असतात, त्यांच्या मनात इन्स्पिरेशन काय असतं दरवर्षी वारीला येण्याचं? काय आत्ता तुम्ही या प्रस्तावनेच्या दाखल महाराष्ट्राच्या संबंधानं बोललातच. वारी करणाऱ्या लोकांचा प्रदेश म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं आणि महाराष्ट्राच्या परिचयाचे जे काही म्हणून कंगोरे सांगितले जातात महाराष्ट्रीय संस्कृतीतले, त्यातला अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे ही पंढरीची वारी आहे. आता पंढरीची वारी म्हणत असताना की आळंदी, देहू, पैठण ही जी काही आपली महत्त्वाची तीर्थक्षेत्र आहेत तिथून निघायचं आणि पंढरपूरला जायचं. ते दरवर्षी जायचं आणि पुन्हा मागे यायचं. म्हणजे वारी करणारा तो वारकरी, असं थोडक्यात त्याचं स्थूल स्वरूप आहे. वारी म्हणजे एखाद्या ठिकाणी पुन्हा पुन्हा जाणं आणि तिथून मागे येणं, म्हणजे तिथेच राहणं असं नाही, पुन्हा पुन्हा जाणं येणं, एरझारा करणं, त्याला खेट्या घालणं, असं काही दुसरे समानार्थाचे शब्द कोशामध्ये सापडू शकतील. पण वारी हा त्यातला भाग आहे. ही वारी कुठली? आपली ही पंढरीची वारी आहे. आता ही पंढरीची वारी करत असताना हे जे काही दृश्य आपण पाहिलं आणि त्याचं वर्णन आत्ता जे केलं, तर काय असतं वारकऱ्यांच्या मनात? तर इथे हे सगळं होत असताना ऊन वारा पाऊस या सगळ्या गोष्टी आहेत, पण माझी माऊली सोबत आहे आणि मला माऊलीसोबत जायचं आहे. माझ्यासोबत ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत आणि मी त्यांच्या समवेत मला ही 4 पावलं टाकायला मिळत आहेत. हे एक वारकऱ्यांच्या दृष्टीनं अतिभाग्याचं असणारं हे लक्षण आहे. आणि म्हणून दरवर्षी वारकरी त्याला एक त्या दिवसाची आस लागलेली असते
आणि म्हणून ही आषाढीची वारी आहे. पण साधारण वैशाख संपला आणि ज्येष्ठ महिन्यापासूनच आता ते वारीचे दिवस कधी येणार याची एक वाट सगळी गावखेड्यातली माणसं पाहत असतात. आता फक्त आपण म्हणालात की ती कष्टकरी आणि शेतकरी फक्त तेवढीच माणसं असतात असं नाही. हो, पण मला म्हणण्याचा उद्देश असा होता की ग्रामीण भागातनं वगैरे हा पण नाही, अगदी इतक्या आपलं जिव्हाळ्याने येणारी आपलं लोक निरीक्षण आहे ते अचूक आहे. म्हणजे मुळात जो वारकरी संप्रदाय आहे महाराष्ट्रातला तो जास्तीत जास्त हा कृषक बहुल आहे. म्हणजे याच्यामध्ये टक्केवारीत तसं सांगणं कठीण आहे, पण तरीसुद्धा आपण असं म्हणूयात की 90% अधिक वारकरी लोक हे तसे शेतकरी आहेत, कारण ग्रामीण भागातले आहेत. आणि राहिल्यात म्हणजे वारीचा जेव्हा आपण करतो त्याच्यात उच्चभ्रू आणि तशी प्रतिष्ठित म्हणून शहरी नागरी वर्ग सुद्धा त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेच आहे तसं. आणि मग याच्यामध्ये हे वारीचं वैशिष्ट्य आहे की इथे ग्रामीण भागातला आहे का शहरी भागातला आहे, इथे गरीब आहे का श्रीमंत, हे सगळे जे काही आपले दैनंदिन जीवनातले भेद आहेत ते सगळे बाजूला सारून इथे फक्त माऊली ह्या एकाच छत्रामध्ये हे सगळे लोक इथं चालत राहतात. तुम्ही पण अनेक वाऱ्या केल्या आहेत बरोबर? हां, मी 2010 पासून आहे वारीत. मध्ये अपवादानं कोरोनाची 2 वर्ष आणि वैयक्तिक माझ्या काही अडचणीमुळे 2 वाऱ्या माझ्या राहिल्या ना, अन्यथा दरवर्षी आहे वारीमध्ये. तुमच्यासाठी वारी काय? आता माझ्यासाठी वारी काय म्हणाल तर आता मी एक परंपरागत वारकरी घरात जन्माला आल्यामुळे हे आपलं एक कुल परंपरेचाच एक भाग आहे. असा एक भाग वैयक्तिक माझ्यासारख्याच्या दृष्टिकोनातून आहे की आपल्याला काही झालं तरी या वेळेला तिथे पंढरपूरला जायचं असंच आहे. पण जेव्हा आता माझ्यासारख्या इतर माझ्या पिढीकडे मी पाहतो त्यावेळेला आज कालची जी वारी होती आणि आजची वारी आहे याच्यामध्ये काही भौतिकदृष्ट्या बदल झाला. वारी तशी शेकडो वर्षापासून सुरू आहे, पण अलीकडच्या काही दिवसांमध्ये मग ही वारी जेव्हा तिचा काही आपण प्रचार आणि प्रसार म्हणूयात तो अलीकडची आपली जी समाज माध्यमं आहेत त्याच्या माध्यमातून झाल्यामुळे याच्यात लोक येत आहेत. आणि इथं माझ्याकरिता वारी काय हा प्रश्न जेव्हा आपण वारकऱ्याला विचारतो तेव्हा त्याचं थेट शब्दात उत्तर देता येईलच असं नाही. काय आपल्याकडे जी ज्ञानाची साधनं सांगितली जातात प्रमाणं, अर्थात त्या सगळ्या क्लिष्टतेत मी आता नाही जाऊ इच्छित, पण जेव्हा माणसाला बाह्य पदार्थाचं ज्ञान होतं तेव्हा ती ज्ञान होण्याकरता काही तत्त्वज्ञानानं प्रमाणं मांडलेली आहेत. त्याच्यात सर्वात प्रबळ प्रमाण हे शब्दज्ञान आहे. म्हणजे प्रत्यक्षात एखादी वस्तू डोळ्यानं समोर दिसूनही ती नेमकी कशी आहे हे लक्षात येत नाही. तिच्या संबंधानं कुणीतरी सांगावं लागतं तेव्हा त्या शब्दानं ज्ञान होतं, पण त्या शब्दालाही एका क्षणाला काही मर्यादा पडते. म्हणजे जेव्हा एखाद्या माणसाच्या हातावरती आपण एखादा पदार्थ ठेवू, तो पदार्थ ठेवल्यानंतर तो काय आहे त्याला माहीत नाही, त्याचं नाव सांगता येईल, नाव सांगून त्याला कळेल हे, पण मग तो कसा लागतो याकरता त्यानं तो तोंडात टाकला आणि 4 जण बघतायत, त्या बघणाऱ्या चौघांनी त्याला विचारलं कसा आहे रे तो म्हणेल गोड आहे, इतकं कळालं. पण त्या 4 मधून एखादा जर असा विचारत असेल त्याला की अरे गोड, पण नेमकं गोड म्हणजे काय, तर तिथे त्याला मर्यादा आहे. तसं जेव्हा वारकऱ्याला आपण विचारू की तुझ्याकरता वारी काय, तेव्हा ते सगळं त्याला शब्दातूनच सांगता येईल असं नाही. वारीमध्ये त्याला जे काही मिळते ते तसं शब्दात येते. आणि इथे मग आध्यात्मिक आणि भौतिक अशा दोन्ही पद्धतीचं बरंचसं काही तिथे त्याला ते शिकायला मिळत असल्यामुळे इथे येणं म्हणजे अगदीच आता थोडक्यात सांगायचं झालं तरीसुद्धा इथे काय तर वारकऱ्याच्या जीवनाचा विचार करायचा झाला तर मुळात वारकरी हा एक आध्यात्मिक पंथ आहे आपला. म्हणजे थोडं उदाहरण तसं सादृश्य आहे म्हणून इथे सांगू का, मला आत्ता आठवलं म्हणून. श्रीमंतांची जी काही यादी जगभरामध्ये निघते त्याच्यात भारतातली काही उच्चभ्रू घराणी आहेत. बाकी मला त्याच्या तपशिलात शिरायचं नाही आत्ता, पण एक भाग त्यांच्या चरित्रातला सांगितला असा जातो की अंबानी समूहाचे जे संस्थापक धीरूभाई आहेत, तर प्रतिवर्षी ते काय करायचे की त्यांच्याकडे घरी श्रीमद भागवताची कथा असायची 8 दिवसांची, आणि त्या कथेकरिता म्हणून ते आपल्या व्यवसायातून 8 दिवसाची सुट्टी घ्यायची. त्या 8 दिवसामध्ये ऑफिसचं कुठलंही काम ते करत नसायचे. तर एके वर्षी अशीच कथा 4-2 दिवसांवरती ते सगळं आयोजन आलेलं होतं आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांनी बोलावलं की जी काही कामं आणि काही सह्या कुठे असतील त्या पटकन करून घ्या, पुन्हा 8 दिवस मला इथलं काही सांगायचं नाही. बरं. ते सगळं कामकाज त्यांचं आटोपल्यानंतर त्यांच्या एका व्यवस्थापकानं त्यांना धाडस करून एकांतात गाठलं आणि विचारलं, सर आपला हा उद्योग समूह एवढा मोठा आहे आणि त्याचा सगळा कार्यभार आपण चालवत आहात, तर हिशोब जर केला आपण तर तुमचा 1 मिनिट हा एवढ्या रुपयांचा आहे. अगदी बरोबर. असं असताना तुम्ही ते पूर्ण आठवडा इथलं काहीही कामकाज न करता त्या कथेच्या मंडपात तुम्ही ते
बसताय भजन करत आणि त्याच्यामध्ये एक सामान्य श्रोता म्हणून, तर असं वाटत नाही का दरवर्षी आपण हे फार मोठं आर्थिक नुकसान करून घेतोय? त्याचा तो प्रश्न ऐकून धीरूभाई हसले आणि त्याला हाताला धरून त्यांनी बाजूला घेतलं. जिथं ते होते त्यांच्या केबिनमध्ये एक बॅटरी होती समोर. त्यांनी ती हातात घेतली आणि सांगितलं, मला याची माहिती दे, या आपल्या प्रॉडक्टची. कोणाचं आहे हे? तो म्हणला, हे आपलं रिलायन्सचंच आहे. काय त्याचं वैशिष्ट्य? त्याने ते सगळे त्याचं सांगितले तपशील, की ही बॅटरी आहे, एवढा वेळ चालते, तेवढा वेळ हे अमुक करते तमुक करते. मग त्याने ते काय सांगितलं कालावधी त्याचा 4 तास वगैरे. नंतर काय होतं, तो डिस्चार्ज होते. मग काय करावं लागेल? मग 1 तास तिला चार्जिंग करावी लागेल. नाहीच केली चार्जिंग तर मग ती चालणार नाही. 4 तासानंतर तिला 1 तास चार्ज केली तरच ती पुढे चालणार आहे. त्यावेळी तुझा जो प्रश्न आहे तो याच्यात आहे. 1 तासाचं चार्जिंग केलं तर ही वस्तू जशी चार्जिंग ती 4 तास पुढे चालणार आहे, तसं हे माझा 1 मिनिट इतक्या किमतीचा आहे, हे तुझं म्हणणं बरोबर आहे. पण त्या 365मधून मला 7 दिवस तिकडे काहीतरी चार्जिंग होण्याकरता जावं लागतं आणि मग तिथून आल्यानंतर हे सगळं वर्षभरामध्ये सुखात समाधानानं मला इथं राहता येतं. त्यामुळं हे वारीसुद्धा वारकऱ्यांच्या दृष्टीनं हेच आहे, की वर्षभरामध्ये आपल्या सुखदुःखांचा सगळा सामना करण्यासाठी मिळालेली ही एक आध्यात्मिक शिदोरी, ही एका संतांच्या सहवासामध्ये तिथं आपल्याला मिळते आणि त्या अशा पद्धतीने एक वारीकडे आपल्याला साधारण स्थूल रूपानं पाहता येईल. क्या बात आहे. म्हणजे एक महिनाभर काढून आपण एक रिचार्ज होतो आणि ते रिचार्ज झाल्यानंतर वर्षभर ती प्रेरणा राहते आपल्याला काम करण्यासाठी, ती एनर्जी टिकून राहते. खूप सुंदर उदाहरण तुम्ही दिलं. इंटरेस्टिंग गोष्टी काय वाटतात तुम्हाला वारीमधल्या? हां, आता इंटरेस्टिंग असं म्हणाल तर मग अगदीच मी थोडंसं व्यावहारिक बोलतो, की वारीचं वर्णन करायचं झालं तर ही एक लोकशिक्षणाची कार्यशाळा म्हणजे वारी असं म्हणता येईल त्याला. म्हणजे त्याचे अनेक आयाम मी सांगू शकतो आपल्याला. काय असतं, की आपल्याकडे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणांमध्ये मूल्य शिक्षण हा एक विषय केवळ औपचारिकता म्हणून आहे. हां, म्हणजे फारसं काही त्या तासाला महत्त्वही दिलं जात नाही आठवड्याभरात आणि येणारे शिक्षकही ते फक्त तो एक असं म्हणू आपण पूर्ण करायचा पूर्ण अभ्यासक्रम करायचा म्हणून. तेवढा हां. किंवा बसा काही राहिलेलं आहे सगळं करत. पण हे सगळं वारीमध्ये घडतं असं म्हणूयात आपण. परस्परांच्या विषयी असणारा आदर वारी शिकवते. हा आदर म्हणत असताना फक्त एक माणूस दुसऱ्या माणसाचा आदर करेल यात नवल नाही. निर्जीव वस्तूला सुद्धा एक काहीतरी महत्त्व असतं. ते आपल्या एरवीच्या जीवनात आपल्याला कितपत असेल सांगता येत नाही. घरात अनेक वेळेला आपल्या ती एखादी वस्तू पडली फारसं काय तिला आपण महत्त्व देत नाही. पण तिचं महत्त्व वारीमध्ये कळतं. म्हणजे तुमचा निवारा असेल, तुमचं ज्या काही सगळ्या दैनंदिन गोष्टी असतील तर त्या, की बघा म्हणजे वारीचा कालावधी हा आहे. म्हणजे ज्येष्ठ महिन्याच्या उत्तरार्धात वारी सुरू होते. आता उद्या आषाढ सुरू होईल आणि मग आषाढ महिना म्हणजे हा साधारण पावसाळ्याचा कालावधी आहे. म्हणजे मृग नक्षत्र आलेले पाऊस आणि वारीमध्ये पावसाचा सामना हा गृहीत धरून चालावाच लागतो. तो कोणत्याही वेळेला येईल. वारीमध्ये पाऊस पडतोय आणि आपण चालू आहे त्यात काय फरक नाही. पण जेव्हा आपल्याला मध्ये मध्ये काही विसावे असतात, त्या विश्रांतीच्या वेळेला अर्धा तास पालखी एखाद्या ठिकाणी थांबणार आहे. सगळे विसावलेले आहेत आणि आपण 4-2 लोक आहोत. खाली बसायचं आहे. पावसानं जमीन ओली झालेली आहे, तिथं काही चिखल आहे आणि ती बसण्याकरता आपण सोडून बाजूला असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांच्याकडे वर्तमानपत्राच्या रद्दीचं एक पान आहे. त्यांनी ते टाकले आणि बसलेत आणि आपल्याकडे ते पान नाही आहे. तेव्हा त्या वर्तमानपत्राच्या एका रद्दी कागदाची किंमत काय असते हे एरवी घरी कळत नाही आपल्याला. बरोबर. जेव्हा खिडक्यांची काच पुसायची किंवा गाडीमध्ये खाली टाकायचे धुतल्यानंतर, तेव्हा एक तिथे 4 पानं आपण ती वापरतो, टाकतो, म्हणजे अगदीच कशालाही ते वापरलं जातं. पण त्याही पानाचं महत्त्व वारी तुम्हाला त्या ठिकाणी तिथं शिकवते. आज पाणी जवळपास आता सगळीकडे खेड्यात शहरात ते फिल्टरशिवाय पर्यायच राहिलेले आहेत. पण ते जेव्हा प्रवासात आपण विकत घेतो ती बाटली सहज टाकून देतो आपण. पण वारीमध्येच तुम्हाला मग ती बाटली एखाद्या ठिकाणी पाणी भरून घ्यायचे, मग ते बाहेर जाण्याकरता हे वापरण्याकरता कशालाही, त्यावेळेला ती वारी वेळेला जर बाटली वारीमध्ये नाही सापडली तर त्याही रिकाम्या बाटलीचं महत्त्व हे तुम्हाला तिथे समजतं. असं आहे. म्हणून ही वारी अशा ह्या सगळ्या गोष्टी तिथं शिकवते. आणि दुसरा यातला एक भाग असा आहे की परस्परांना जो काही आदरभाव दिला जातो. म्हणजे एरवीसुद्धा आपण प्रवासाला निघतोच की रोज जगभरात माणसं इकडून तिकडून जातात. आत्ता आपण पुण्यात बसलो आहे. तुम्ही आत्ता पुणे स्टेशनवर जाल किंवा स्वारगेटला जर घ्याल
तिथे शेकडो माणसं आत्ताही प्रवासाकरता थांबलेली आहेत गाड्यांची वाट पाहत. ती बसलेली असताना जेव्हा बसलेत तेव्हा 2 इकडे 4 तिकडे असं सगळं सुरू आहे. त्यात खाण्याचा पदार्थ आणला तर आपल्या शेजारी बसलेल्या माणसाच्या समोर आपण काढतो आणि खातो. काही कोणी कोणाला घे म्हणत नाही. हीच माणसं जेव्हा वारीमध्ये असतात तेव्हा माणूस तो ओळखीचा असो नसो आपल्या घासातला अर्धा घास तरी दुसऱ्याला दिल्याशिवाय वारीमध्ये कोणीही काही खात नाही. म्हणजे मग पाऊस येतोय, एखाद्या त्या तंबूमध्ये आपण 4 लोक आहोत, एखादा भिजतोय तर त्याला सहज माऊली या इथे एवढी तडजोड करून तिथे त्याला सामावून घेतलं जातं. ह्या अशा गोष्टी वारी आपल्याला नक्कीच शिकवते. अजून एक मला कायम कुतूहलाचा वाटणारा हा एक प्रश्न आहे की ज्ञानोबा तुकारामांच्या गजरामध्ये वारी निघते, एकमेकांना माऊली माऊली म्हणून आदराने संबोधलं जातं. ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांचं महाराष्ट्राच्या मनावर अजूनही गारूड आहे आणि ते गारूड दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. काय वाटतं तुम्हाला एक वारकरी म्हणून की का बरं इतकं भयंकर गारूड अजूनही मराठी मनावर या 2 महान व्यक्तिमत्वांचं असावं? अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे हा. आणि या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांचं ऋणी असायलाच पाहिजे आणि आपण आहोत सुदैव, की फार मोठे उपकार यांचे आहेत. म्हणजे तसा विचार करायचा झाला तर संत परंपरेचा जगामध्ये अनेक पद्धतीचे संत आहेत. बरोबर. म्हणजे भारताबाहेरही त्यांच्या संस्कृतीतले कोणीतरी संत झालेलेच आहेत. भारतातलेही अन्य प्रदेशात आहेत. महाराष्ट्रातही वारकरी सोडूनही काही संत आहेत. म्हणजे त्यांचे अनुयायी त्यांना संतच म्हणतात. पण तरीसुद्धा या वारकरी संतांचं वैशिष्ट्य असं आहे की आता हे आपण दोघांचा उल्लेख करतो त्याच्यात ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज हे 2 म्हणत असताना मध्ये सगळी संत परंपरा आहे. बरोबर. हां, म्हणजे जेव्हा आपल्याला असा एखादा गठ्ठा उचलायचा आहे तेव्हा एक हात खालून आणि दुसरा वरून लावला की मध्ये सगळेच येतात. त्याच्यामुळे मध्ये येणारे नामदेव महाराजही आले, सोपान काकाही आले, गोरोबा काका आले, चोखोबराय आले, सावता महाराज आले, निळोबराय, एकनाथ महाराज, ही सगळी संत परंपरा याच्यामध्ये आली. एकदा ज्ञानोबा आणि तुकाराम असं म्हटलं की या संतांची वैशिष्ट्ये जर पाहायची झाली तर पहा, इतरही ठिकाणी आध्यात्मिकतेचं तत्त्वज्ञान अनेकांनी सांगितलेलं आहे. पण त्या अध्यात्माच्या नावाखाली बऱ्याच वेळेला काही अशा चुकीच्या सुद्धा गोष्टी चालतात. आत्ता आपला विषय नाही, तिकडे जाण्याचं काही कारणही नाही. पण वारकरी संप्रदायाचं जे तत्त्वज्ञान आहे हे या संतांनी अत्यंत डोळस पद्धतीनं सांगितलेलं आहे. म्हणजे अनेक ठिकाणी अध्यात्माच्याच काही गोष्टी सांगितल्या जातात पण ते सांगण्याकरता 4 चौघात ते लोक सांगत नाहीत. कुठेतरी बंद खोलीच्या आड मग ते काहीतरी सगळं चालतं गुरुशिष्यांचं. तसा प्रकार इथे नाही. इथे अगदी कुठल्याही चौकात उभं राहून आमचे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणालेत, नाथ महाराज काय म्हणालेत, नामदेवराय काय म्हणतात किंवा तुकाराम महाराज काय म्हणतात हे असं खुल्या पद्धतीनं सांगितलं जातं. आणि त्याच्यावर काही कोणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही किंवा आक्षेपार्ह गोष्टीच याच्यात नाहीत. वैशिष्ट्य यातलं असे परत म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं तर अनेक वेळेला संतांच्या जीवनामध्ये काही अलौकिक गोष्टी घडतात की त्याला चमत्कृती असं म्हटलं जातं. वारकरी संतांच्याही बाबतीत नाही आहेत, ते नाही असं नाही. पण मग संत जीवनाचा विचार करताना एक त्याची योगिक शक्ती आणि दुसरी प्रबोध शक्ती अशा 2 पद्धतींचा विचार आपण करूयात. योगिक शक्ती म्हणत असताना लोकोत्तर म्हणजे लौकिक जगाला कळणार नाही त्याची कार्य करण्याची संगती, अशा काहीतरी गोष्टी करणं ह्याला आपण योगिक शक्ती म्हणू. की एखादी वस्तू समोरची अशी हवेतच कशी उडाली वगैरे वगैरे जे काय असेल ते. पण ते या योगिक शक्तीवरती समाजाचं एकमत कधीच असू शकत नाही. एखाद्या संतांवर तुमची श्रद्धा आहे आणि त्यांच्या जीवनातला एखादा चमत्कार तुम्ही फार भावनेनं मला सांगताय, पण माझी त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी जर त्या श्रद्धेची नसेल, मी फक्त बुद्धीनंच त्यांच्याकडे पाहत असेल तर मी नाही ना मानणार. बरोबर. म्हणून ह्या चमत्कृतीला जगामध्ये कधीही सर्व मान्यता नसते. बरोबर. वारकरी संतांचा विचार करायचा झाला तर ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्यांनी एका प्रसंगात रेड्याच्या मुखातून वेद वदवलेत, कधी भिंत चालवली आहे. ह्या गोष्टी सर्वांना मान्य होत नाहीत. एक वारकरी म्हणून मला ते मान्य आहे. तशा संतांनी त्यांच्याबाबत केलेल्या वर्णनावर माझा विश्वास आहे मी म्हणेल. पण माझ्या पिढीचा दुसरा माझा एखादा मित्र ते मानणार नाही. तर मग त्या चमत्कारांना वजा करूनही ज्ञानेश्वर महाराज जर शिल्लक राहत असतील तर संतांचं महत्त्व. क्या बात आहे. आणि वारकरी संतांचं हे वैशिष्ट्य आहे. मी जेव्हा एखाद्याला ज्ञानेश्वर महाराज सांगेल आणि ते सांगताना जर मी त्याला म्हणेल की त्यांनी एकदा भिंत चालवली, त्याला ते पटणार नाही. मला ते मागे घ्यावं लागेल. एकदा मला त्यांना सांगावं लागेल की त्यांनी रेडा बोलवला, तेही त्याला पटणार नाही. पाठीवर मांडे भाजले. किंवा मांडे भाजले. मग हे सगळं वजा केलं. हे वजा करूनही खूप काही शिल्लक आहे. माझ्याकडे ज्ञानेश्वरी आहे, मी त्याच्या पुढे ठेवील. तो पसायदानाचा प्रतिवाद नाही करू शकत. काटा येतोय माझ्या तुम्ही सांगताना अक्षरशः की ते
विश्व स्वधर्म सूर्य पाहो किंवा जो जे वांछिल तो ते लावो, ही विश्व प्रार्थना तर संतांची कोणी नाकारू शकत नाही. वारकरी संतांचं हे वैशिष्ट्य आहे. त्या त्या काळात त्यांना तो प्रसंग पडला तेवढ्यापुरता चमत्कार त्यांनी केला, दिला सोडून. पण केवळ चमत्कार चघळणं हा वारकरी संप्रदाय नाही, त्याला वजा करूनही जे तत्त्वज्ञान संतांनी जीवनाचं दिलेलं आहे ना, हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हे संतांचं गारुड महाराष्ट्रावर आहे आणि ते दिवसेंदिवस वाढते. नुसत्या महाराष्ट्रावर नाही, आज वारीचा विचार करताना भारतभरातली लोकं, आता काही पलीकडे मध्य प्रदेशात, गुजरातमध्ये, कर्नाटकमध्ये विठोबाची काही भक्त आहेत, वारकरी संतांचं तत्त्वज्ञान तिथे पोचले. पण त्याही पलीकडे जाऊन सातासमुद्रापार वारीमध्ये अनेक परदेशी लोकसुद्धा आलेले आहेत आणि या संतांच्या या तत्त्वज्ञानानं त्यांनासुद्धा असं हे प्रभावित केलेलं आहे. हे संतांचं वैशिष्ट्य फार महत्त्वाचं आहे मला वाटतं. नामदेव महाराज तर आपले पंजाबमध्ये सेलिब्रेट केले जातात. गुरु ग्रंथ साहेबमध्ये त्यांचं नाव येतं. ही याच्यापेक्षा मोठी गोष्ट अजून काही असेल मला वाटत नाही. महाराष्ट्रामध्ये जेवढे संत आहेत त्याच्या व्यतिरिक्त देशामध्ये तुम्ही अन्य प्रदेशातले जे संत म्हटले, तर ते संत आणि पुन्हा महाराष्ट्रातले संत यांच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतं? महाराष्ट्राची आता बघा, म्हणजे फार विषयांतर नाही होणार, पण तरीसुद्धा कोणीतरी ती कल्पना केलेली आहे, पण ती मला फार भावते यासाठी. आणि याच्यात मला वाटतं की ह्यात वारकरी संतांचंच योगदान फार महत्त्वाचं आहे. अर्थात ते भौतिक दृष्टीनं सुद्धा आहे. म्हणजे भारताचं वर्णन करताना महाराष्ट्राचं वेगळेपण आणि वैशिष्ट्य सांगताना असं त्यांनी म्हटलं की म्हणजे 4 दिशांचा जेव्हा आपण विचार करू, त्यात पूर्व पश्चिम तसं क्षेत्र आपलं कमी आणि दक्षिण उत्तर विस्तार आपल्या भारताचा जास्त आहे. तर ते असं म्हटलं त्याने की एकदा देवानं हातामध्ये कटोरा घेतला आणि तो कटोरा घेऊन भारताच्या उत्तर टोकावरती देव उतरला की देऊ भारतीयांना काहीतरी, आणि ते वाटायला सुरू केलं. काय होतं त्यावेळेला, देवानं त्यात आणलं होतं सौंदर्य. ते सौंदर्य देव देत देत कटोऱ्यातलं आला. फक्त काय झालं, ते देत असताना उत्तरेकडून निघालेलं देव दक्षिणेपर्यंत पोहोचलंच नाही. ते अर्ध्यात जाईपर्यंत ते संपलं आणि त्याला परत जावं लागलं. म्हणून तो परत गेला. काही दिवसानं देवाची पुन्हा चक्कर झाली. येताना देवानं परत कटोरा हातात आणला. पण त्यांनी विचार केला, मागच्या वेळेला उत्तरेतून सुरुवात केली, आता इकडून केलं तर म्हणजे निधी वाटप इकडंच चाललं, कधी दुसरा गट फुटून जाईल, सगळे वंचित राहून जातील खाली, असं काही त्याला नको वाटायला. ती काळजी देवानं घेतली. म्हणून आता हे प्रादेशिक समतोल राखावा याकरता देवानं दक्षिण टोकावरून वाटायला सुरुवात केली. पण त्यावेळेला सौंदर्य नव्हतं आणलं, तेव्हा आणली होती बुद्धिमत्ता. बरं, ओके. आणि ती बुद्धिमत्ता देव वाटप करत आला. पण त्याही वेळेला असं झालं, शेवटपर्यंत गेलंच नाही. अर्ध्यामध्येच ते कटोरा संपलं, देव परत गेला. म्हणून आपण जर बघितलं तर उत्तरेतली माणसं दिसायला सुंदर आहेत भारतातली. बघा तुम्ही, सगळी गौरवर्णीय, ज्याला आपण आता स्मार्ट म्हणतो, अशा पद्धतीची ती सगळी दिसायला, काश्मीरकडची वगैरे सगळी माणसं सुंदर आहेत. त्या तुलनेत आपण दक्षिणेत पाहिलं तर तिकडे चुकून गोरा माणूस सापडेल की जो इकडून तिकडे राहायला गेला वगैरे. पण सगळी हुशार माणसं, विद्वान कुठे आहेत, ती दक्षिण भारतात आहेत. आद्य शंकराचार्यांच्या सारखी माणसं ही दक्षिण भारताकडून आली आणि म्हणून त्यांनी हा एक विद्वत्तेचा वारसा तिकडून दिला. आजही आपल्या अवतीभोवती जेव्हा आपण पाहतो ना, तर इथे आपल्या पुणे जिल्ह्यात महानगर म्हणजे कुठेही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेत जर आपण गेलो तर त्या बँकेचा शाखा प्रबंधक हा दुर्दैवाने मराठी तर नसतोच समजा, पण जी काही आडनाव आहेत तर ती सगळी अशी श्रीनिवासन, रेड्डी वगैरे अशी तिकडची आहेत. त्यामुळं विद्वान माणसं दक्षिण येतात, सुंदर माणसं उत्तर येतात. पण हे सगळं सांगताना महाराष्ट्राचं काय, एक्झॅक्टली मी विचारणार होतो, आता आपलं काय झालं, आपण काय सांगायचं, तर आपलं वैशिष्ट्य ह्या दोघांपेक्षा वेगळे. कारण जेव्हा देव उत्तरेतून सौंदर्य वाटप करत आला होता तेव्हा ते सौंदर्य सुद्धा महाराष्ट्रापर्यंत आलं. आणि विद्वत्ता जेव्हा वाटप करत दक्षिणेपासून आला होता तेव्हा ती विद्वत्ता सुद्धा महाराष्ट्राच्या वाट्याला आली. त्यामुळे उत्तरेत सुंदर असतील, विद्वत्तेवर प्रश्नचिन्ह आहे. दक्षिणेतले सुंदर नाहीत, हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे, पण विद्वत्ता त्यांच्याकडे खूप आहे. पण विद्वत्तेचा आणि सौंदर्याचा सुंदर मिलाप कुठे आहे, तर तो आपल्या महाराष्ट्रात आहे. हे भौगोलिक तर आहे आपल्या महाराष्ट्राचं भाग्यच, पण तिथं आपणा सर्वांच्या भाग्यानं आपल्याला हे असे डोळस संत प्राप्त झालेत आणि ते असं चिकित्सक तत्त्वज्ञान आपल्याला या वारकरी संतांनी दिलेलं आहे. आध्यात्मिक म्हणून वारकरी संतांची आध्यात्मिकता ही अतिरेकी आध्यात्मिकतेची नाही. अनेक वेळेला म्हणजे आता मी तुमच्या प्रश्नाकडे येतो, असं की त्याचं उत्तर दिलंच नाही असं नको व्हायला, की अन्य काही भारतभरामध्ये आध्यात्मिक पंथ आहेत, पण त्यांच्याकडे जेव्हा आध्यात्मिक साधनेकरिता व्यक्ती जातो आणि त्यांचा साधक बनतो तर अनेक वेळेला ते त्याला व्यावहारिक जगातूनच उठवतात, व्यावहारिक जगापासून त्याला दूर. इथं तसं नाही. आपल्या दैनंदिन असणाऱ्या सगळ्या तुमच्या
दृश्य प्रपंचामध्ये तुम्ही जिथं आहात प्रारब्धवशात तुमचं जे काही कार्य आहे ते करत असताना संतांनी परमार्थ दिला आहे. कामामध्ये काम काही म्हणा राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, हे महाराजांचं वचन आहे आपल्याकडे. किंवा तुम्ही जे काही काम करताय म्हणून पहा, आपल्याकडे सावता महाराजांसारखं उदाहरण आहे. त्यांनी आपल्या आध्यात्मिकतेसाठी समोर असणारं आपलं काम सोडलं नाही. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, म्हणजे महाराष्ट्रीय संतांची किंवा वारकरी संतांची आध्यात्मिकता ही व्यवहारापासून तुम्हाला दूर नेत नाही. म्हणजे अगदी निसंकोचाने इथं सांगायचं तर सजन कसाई नावाचे आपल्या वैष्णव परंपरेत संत होऊन गेले, तर त्यांनी मांस विकण्याचं काम केलं, पण त्याही कामामध्ये देवानं त्यांना तिथं सहकार्य केल्याचं त्यांच्या चरित्रामध्ये सांगितलं जातं. म्हणून वारकरी संतांचं हे वैशिष्ट्य आहे, तुमच्या दैनंदिनीमध्ये जे तुमचं चालू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे आध्यात्मिकता, यासाठी जगापासून दूर कुठेतरी पळण्याची अशी गरज नाही आहे. थोडं संत परंपरेचा विषय निघालाच आहे, माऊलींपासून सुरू झालेला. माऊलींचं सगळ्यात जास्त तुमचं आवडतं साहित्य कुठलं आहे? काय काय म्हणजे कुठल्या ओव्या असतील किंवा तुम्ही तुमच्या कीर्तनामध्ये याच्यावर जास्त भर देता? मला तुमच्याकडून ऐकायचं आहे, कारण तुमच्या ओघवत्या वाणीतून मला ते आता मिस नाही करायचं आहे. नाही, मला म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं सगळंच वाङ्मय, पण त्यात जास्त रुची माझी माऊलींच्या ज्ञानेश्वरीवरती आहे. बरं. काय ज्ञानेश्वरीमधून घेण्यासारखं आजच्या पिढीने? तशा म्हणजे आता काय, हे बघा, ज्ञानेश्वरीचा विचार जर करायचा झाला तर ज्ञानेश्वरीतून घेण्यासारखं काय किंवा काय ज्ञानेश्वरी, हे तसं एका वाक्यातलं मुळात उत्तरच नाही. थोडा पूर्वसुरींचा मी दाखला या निमित्तानं देतो की ज्ञानेश्वर महाराजांनी तर निर्माण केलीच, पण अलीकडच्या काळात मागच्या शतकामध्ये काही वारकरी सत्पुरुषांचं या महाराष्ट्रावरती फार मोठं योगदान आणि उपकार आहेत. ते असं की सार्थ ज्ञानेश्वरी हा केलं, म्हणजे ओव्या तर आहेत पण त्यातून नेमकं ज्ञानेश्वर महाराजांना काय म्हणायचे, कारण ही 13व्या शतकातली मराठी आहे आणि म्हणून त्याचा अर्थ काय असू शकतो. म्हणजे बघा, थोडं संदर्भ जर द्यायचा झाला, म्हणजे आज मी इथे बसलो किंवा मी एक वारकरी म्हणून तुम्ही मला बोलवलं, पण हे सगळं का घडलं तर आळंदीला वारकरी शिक्षणाची एक शाळा आहे, सद्गुरू जोग महाराजांनी स्थापन केलेली. त्या शाळेमध्ये 100 म्हणजे आज 110 वर्षांची वाटचाल त्या संस्थेची आहे. तिथला एक विद्यार्थी आहे मी. म्हणजे आपल्या त्या प्रश्नापासून मी बाजूला जात नाही. जोग महाराज हे पुण्यामध्ये राहायचे आणि त्यांनी ती संस्था 1917 साली स्थापन केली. ती स्थापन करत असताना त्यांच्याबरोबर प्रामुख्यानं 4 त्यांचे शिष्य होते. त्यापैकी एक आळंदीत राहणारे मारुती महाराज गुरव म्हणून होते. तर ते आळंदीतच राहायचे आणि आळंदीला माऊलींच्या मंदिरात अजान वृक्ष आहे आणि त्या अजान वृक्षाखाली ज्ञानेश्वरीची पारायण करण्याची पद्धत आहे. आत्ता या क्षणाला आपण गेलो तरी तिथे कोणीतरी ते वाचत बसलेलं आहेच. तेव्हा ते मारुती महाराज तेव्हा युवक अवस्थेमध्ये होते आणि ती ज्ञानेश्वरी वाचत असताना त्यांना दरवी असा एक शब्द ज्ञानेश्वरीतला आला 13व्या अध्यायात, आणि या शब्दाचा अर्थ काय असू शकतो त्यांना काही कळेना. दरवी म्हणजे काय, तर बाजूला बसलेली एक वयोवृद्ध आजी होती. तर त्या आजीनं त्यांना सांगितलं, अरे दरवी शब्दाचा अर्थ पळी, नातरी नाना रसी रिगोनी दरवी जैशी, अशी ओळ आहे की म्हणजे वेगवेगळ्या रसांमध्ये ती पळी जाते, पण तरीसुद्धा त्याच म्हणजे गोडामध्ये झाली, तिखटामध्ये गेली किंवा आंबटात गेली तरी स्वतःवर त्या चवीचा परिणाम ती करून घेत नाही. तिथला तो संदर्भ किंवा तो आशय आत्ता सांगायचं नाही, पण त्या दरवी शब्दाचा अर्थ त्यांनी लक्षात आलं की आपल्याला नाही कळाला इतकं आपण करून सुद्धा, आणि ह्या आजीने आपल्याला सांगितलं. पण दरवेळेला ज्ञानेश्वरी वाचणाऱ्यांना हे सांगणारं कोण, म्हणून असं सांगणारी किंवा शिकवणारी एखादी शाळा इथे असली पाहिजे असं त्या प्रसंगातून त्यांना वाटलं. त्यांनी विष्णू महाराज जोग हे त्यांचे गुरुजी या जोग महाराजांकडे आग्रह धरला आणि ती शाळा तिथे स्थापन झाली. तेव्हा त्या संस्थापकांपैकी असणारं एक नाव ते म्हणजे प्राचार्य वैकुंठवासी सद्गुरू मामासाहेब दांडेकर. आपण ऐकलं असेल, दांडेकर मामा असतील. आळंदीमध्ये दुसरी एक परंपरा आहे साखरे महाराजांची परंपरा. बरोबर. साखरे महाराज असतील, मामासाहेब दांडेकर असतील, शंकर महाराज खंदारकर असतील, ह्या काही महनीय मंडळींनी ही ज्ञानेश्वरी सार्थ केली. म्हणजे ती आजही आपण जर पाहिलं तर पारायणप्रत ज्ञानेश्वरीची अशी छोटी उपलब्ध आहे, पण तिचा अर्थ जर पाहायचा असेल तर मग ती अशी मोठी येते, ते सार्थ ज्ञानेश्वरी. त्याच्यातून मुद्दा असा आहे की ज्या मामासाहेब दांडेकरांनी ती ज्ञानेश्वरी सार्थ करून ठेवली, आजही तुम्ही पहा की सर्वात सुलभ पण म्हणजे बऱ्याच गोष्टी त्यात लक्षात येतात. मामासाहेबांच्या ज्ञानेश्वरीतले अर्थ जर तुम्ही वाचले तर जवळपास 135 पानांची प्रदीर्घ प्रस्तावना आहे तिची. बापरे. म्हणजे फार शांततेत ती तुम्ही प्रस्तावना वाचली तरी बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात येतात.
एवढं सगळं करून सुद्धा मामासाहेबांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात सांगितलं की फार थोडीशी ज्ञानेश्वरी मला समजली. बापरे. त्यामुळे म्हणजे मी एवढं सगळं फिरून आपल्याला काय आणलं की असं नेमकं काय, तर दरवेळेला आपण जेव्हा ती वाचत जाऊ तेव्हा त्याच्यात नवीन नवीन काहीतरी सापडत जातं. म्हणजे काय, ज्ञानेश्वरीची सुरुवात करतानाच ज्ञानेश्वर महाराज असं म्हणालेले आहेत, म्हणजे ज्ञानेश्वरी हे गीतेचे 700 श्लोक आहेत. बरोबर. आणि त्या श्लोकांच्या अनुषंगानं ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं जे रसाळ निरूपण आहे ते म्हणजे ज्ञानेश्वरी. गीता म्हणजे काय हे त्यांना सांगायचं होतं. ते सांगत असताना ते सांगतात, एकदा शंकर पार्वती निवांत बसलेलेत आणि ते निवांत बसलेले असताना पार्वतीनं विचारलं हे काय आहे, म्हणजे गीतेचं स्वरूप काय. तेव्हा भगवान शंकर पार्वतीला सांगतात, देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नुक्तन देखीजे गीता तत्व. ते तर हरू म्हणे नेणीजे, हरू शब्दाचा अर्थ आहे शंकर. देवी जैसे का स्वरूप तुझे, देवी पार्वती तुझं कसं स्वरूप आहे, दरवेळेला तुझ्याकडं पाहिलं की तुझं सौंदर्य दरवेळेला नवनवीन वाटतं, तसं हे गीतेचं आहे. तेच आता आपण ज्ञानेश्वरीकडे लावायचं. दरवेळेला ती ज्ञानेश्वरी वाचत असताना तुम्हाला ज्ञानेश्वर महाराज त्यातून काहीतरी वेगळा भाव दरवेळेला सांगत असतात. त्यामुळे काय ज्ञानेश्वरीमध्ये नाही हाच प्रश्न आहे. उलट म्हणजे अनेक गोष्टी आहेत त्याच्यात. अध्यात्मविद्या तर ती आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त व्यवहारातलं ज्ञानेश्वरीमध्ये निसर्गाचे बारकावेनं चूक निरीक्षण ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आहे. मग त्याच्यामधलं वृक्षांचं जीवन असेल, पक्ष्यांचं जीवन असेल, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी अर्थकारण सांगितलं आहे, राजकारण, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये ज्ञानोबांनी टिपलेल्या आहेत. आजचा विषय संत परंपरा नाही आहे, पण मला काही प्रश्न अधूनमधून येणार आहेत ते मी तुम्हाला विचारणार आहे. मला वाटतं की संत परंपरा या विषयावर आपण पुन्हा एक वेगळा विषय घेऊन गप्पा मारायला बसलं पाहिजे. वारकरी दरवर्षी वारीला जातात, तर आध्यात्मिक प्रगती त्यांची दरवर्षी थोडी 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 होत जाते असं तुम्हाला वाटतं का? कारण आध्यात्मिक अंगाने वारीकडे जर बघायचं झालं तर कसं बघता येईल? आता व्यावहारिक तर आपण बोललोच, पण आध्यात्मिक अंगानं सुद्धा जर पाहायचं झालं तर म्हणजे काय, पारमार्थिक जीवन जगत असताना जेव्हा आपण ही काही असं कुठलीही गोष्ट करतो त्याला साधनं असं म्हणतात. म्हणजे मी बसलो बाबा एखादी माळ नामस्मरणाची, राम 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 रामकृष्ण हरी जे काय आहे, विठ्ठल विठ्ठल म्हणणं, हे नामस्मरण ही एक साधन आहे. जसं आत्ता आपण ज्ञानेश्वरीवरती बोललो, त्या ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या वाचणं ही साधनाच आहे. म्हणजे एखाद्या क्षेत्रात जेव्हा आपण राहतो, म्हणजे आळंदीमध्ये किंवा पंढरपुरात, तर त्या क्षेत्राची एक प्रदक्षिणा असते, ते चालणं ही एक साधन आहे. पण ही एक वेगवेगळी तप आहेत. म्हणजे काही गोष्टी मनानं करण्याच्या आहेत. इथे आपण बसलो आणि इथे बसून विठुरायाला आठवलं, हे मानसिक तप आहे. आपलं मन तिथपर्यंत गेलं, पंढरपुरात काय चाललेलं असेल असं. एखादं स्तोत्र आपण म्हटलं, म्हणजे माऊलींचा हरिपाठ म्हणूयात किंवा पसायदान असेल, ज्ञानेश्वरीतल्या काय ओव्या, आपण त्याचा उच्चार केला, हे वाचेनं तप झालं. आणि जसं आपण म्हटलं की आपण देवाची पूजा करतोय तेव्हा हातांनी काय चाललेलं आहे किंवा प्रदक्षिणा मी म्हटलं तसं चालणं, तर हे कायिक तप आहे. म्हणजे वाचिक, मानसिक आणि कायिक अशा 3 पद्धतीची तप आहेत. पण ही सर्व तप एकत्र जिथं घडतात ती वारी आहे. क्या बात आहे. म्हणून सर्व साधना एका ठिकाणी एका वेळेला घडतात कुठे, तर ते वारीमध्ये घडतात. म्हणून जुन्या लोकांनी, वारकऱ्यांनी असं म्हटलेलं आहे, वारीला ते सम्राज्ञी साधना म्हणतात. म्हणजे सम्राट या शब्दाचं स्त्रीलिंगी सम्राज्ञी. वारी ही सम्राज्ञी साधना आहे, कारण वारीत सगळ्या गोष्टी घडतात. एरवी या सगळ्याच गोष्टी एका वेळेला घडतील असं नाही. म्हणून बघा, वारीचा विचार जेव्हा आपण करतो ना, तर वारीमध्ये आता माऊली निघालेत, माऊलींच्या पादुका तिथे सोबत आहेत, त्यांची दररोज सकाळी पूजा आहे, विधिवत त्याला अभिषेक आहे, म्हणून तिथे वारीमध्ये ती पूजाही घडते. ते होत असताना बाहेर वारकरी काकडा म्हणत असतात, म्हणून वाचिकसुद्धा वारकऱ्यांची साधना आहे. आणि हे करत असताना मजल दर मजल आपण चालतोय, हे चालणं म्हणजे ही कायिकसुद्धा साधन आहे. हे सगळं होत असताना वारीच्या रस्त्यानं दररोज ज्या काही ज्ञानेश्वर महाराजांच्या, तुकाराम महाराजांच्या संबंधानं ज्या सेवा वारकऱ्यांच्या असतात, त्यामध्ये वाटचाल करत असताना तर वारीमध्ये पूर्ण हे संतांच्या ज्या रचना आहेत त्या भजन गातच वारकरी चालतात. पालखी जेव्हा विसावते तेव्हा तिथे थांबल्यानंतर अगोदर आरती होते, समाज आरती, आणि आरती होऊन देवाला तंबूमध्ये ठेवलं जातं, लोक दर्शनाला येत राहतात आणि लगेच बाहेर कीर्तन सुरू होतं. म्हणजे एरवी वर्षभर कीर्तनं होतात, प्रवचनं होतात, पण वारीमध्ये कीर्तन प्रवचनही होतात आणि त्याही बरोबर हे सगळं होतं. त्याच्यामध्ये वारीमध्ये हे प्रबोधनसुद्धा आहे की कीर्तन म्हटलं की मग एक संतांचा अभंग, त्याचं एक निरूपण त्या वक्त्याच्याकडून घडत असतं. म्हणून हे वारीमध्ये सगळ्या साधनांचा अंतर्भाव एकत्र, म्हणून ही वारी. तुम्हाला असं वाटतं की वर्षभर होणारी कीर्तन आणि वारीच्या वेळी त्या तंबूच्या बाहेर
5-50 लोक समोर जमलेले आहेत आणि तो कीर्तनकार जेव्हा भरतो एक काहीतरी वेगळाच अनुभव किंवा वेगळाच माहोल असतो. हो, अगदीच ना. म्हणजे बघा, आता अर्थात ही वारीची जी कीर्तनं असतात तर ती कीर्तनं ती ठरलेली आहेत. त्या म्हणजे जशी आता वारीच्या सगळ्या इतिहासात आपल्याला शिरायचं नाही, तो आपला विषय पण आहे. त्या विषयाच्या म्हणजे जाणीव लोकांनाही आहे किंवा तशा अनेक मुलाखती झालेल्या सुद्धा आहेत. पण जेव्हा हा वारीचा सोहळा झाला, अगदी आता थोडक्यात निर्देश करायचा झाला तर म्हणजे की पूर्वी तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज त्यांनी हा पालखी सोहळा सुरू केला. ते देहूवरून तुकाराम महाराजांच्या पादुका घ्यायचे, आळंदीला यायचे, माऊलीच्या घेऊन तो पालखी सोहळा घेऊन जायचे. पुढे थोडंसं दुर्दैवानं त्याला खंड पडला काही काळ आणि मग पुन्हा सुरू होत असताना हैबतराव बाबा नावाचे एक सत्पुरुष आले आणि त्यांनी हा पालखी सोहळा पुन्हा सुरू केला. तो सुरू केल्यानंतर पुन्हा जे महाराजांचे तुकोबरांचे वंशज आहेत त्या देहूकर मंडळींनी तुकोबरांच्या पादुका घेऊन स्वतंत्र महाराजांचा सोहळा सुरू झाला आणि माऊलींचा सोहळा मग हैबतराव बाबा घेऊन जायला लागले. अर्थात ते थोड्या राजसेवेमध्ये असल्यामुळे मग तिथे शितोळे सरकार वगैरे ह्या सगळ्या मंडळींचं सहकार्य लाभलं आणि तो सोहळा राज ऐश्वर्यामध्ये सुरू झाला. आत्ता आपल्याला सोहळा विस्तारलेला दिसतोय, पण त्याची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा काही शेकडो लोकच असतील, पुढे फार फार तर हजारोमध्ये. मग तेव्हा पहिल्यापासून इथे वारीचा आधार बनलेली जी काही घराणी आहेत, म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये काही फडक परंपरा आहेत. त्या फडकऱ्यांमध्ये देहूकर, वासकर, आजरेकर, टेंबूकर ही अशी काही जी नावं आहेत. आणि मग पहिल्या क्षणापासून त्यांच्या घराण्यांनी ती सेवा अखंडितपणे तिथे केल्यामुळे त्यांना त्यांचे मान आहेत. म्हणून त्या पद्धतीनं त्या घराण्याची आजचा मुक्काम जर जेजुरीला आहे, पुढचा मुक्काम वाल्ल्याला आहे, तर या दिवशी कोणाचं कीर्तन, कोणाचा माऊलींच्या पुढे जागर, या सगळ्या गोष्टी तिथे त्या पद्धतीच्या असतात. हां, असे म्हणून बाहेरची आपली कीर्तनं दिव्यता तर सर्व ठिकाणी आहेच, पण त्या भव्यतेचा विचार करताना वारीमध्ये हे कमी अधिक असेल. अनेक वेळेला तो पाऊस पडत असतो, पण तरीसुद्धा बाहेर एखाद्या वेळेला पाऊस पडला तर त्या कीर्तनाची जागा बदलता येते. म्हणजे मंडप दिलेला आहे आणि त्या मंडपात पाऊस पडतो आहे, तिथे आता श्रोते बसू शकत नाही, वक्त्याला ते सगळं शक्य होणार नाही. मग काय, बाजूला एखादं सभागृह असतं, मंदिर असतं, प्रांगणातलं कीर्तन आपण तिथे करू शकतो सभागृहामध्ये. वारीमध्ये तसं नाही ना. वारीमध्ये खाली पाणी असू द्यात, असं खूप वेळेला घडलेलं आहे. वरून धो पाऊस पडतोय, खाली पाणी आहे, लोक उभे आहेत, पण तरीसुद्धा त्याच निष्ठेनं ते वारीतलं कीर्तन घडते. हे वारीतलं कीर्तनाचं वैशिष्ट्य आहे की समोर माऊली संतांच्या पादुका आहेत आणि त्याच्यासमोर त्यांची सेवा म्हणून हे सगळं सुरू आहे. अजून एक वारकरी संप्रदाय किंवा वारी याच्या संदर्भातलं माझं कुतूहल आणि सगळ्यांचंच कुतूहल, इथे प्रत्येकजण प्रत्येकाला माऊली माऊली नावाने संबोधतो आहे. एक मनात प्रचंड जातीयवाद असणारा माणूस जरी वारीत आला ना, तरी पुढच्या 2 तासामध्ये तो असा वारीमय होऊन जातो, तिथे जातीपातीच्या सगळ्या भिंती गळून पडतात. काय जादू आहे वारीमध्ये अशी की जिथे जातपात अजूनही शिवलेला नाही आहे? हां, ही आपल्या सगळ्या जुन्या संत परंपरेची आणि सत्पुरुषांची पुण्याई आहे आणि ते त्यांचे उपकार आपण मानले पाहिजेत. आज खरं असं कुठे घडू नये, पण दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कारणांनी जातीच्या भिंती उभ्या राहत आहेत. म्हणजे माझ्या समुदायाला एखादी काही मागणी करायची असेल प्रशासनाकडे, तर माझा हक्क आहे तो करण्याचा. त्यासाठी 4 लोकांनी एकत्र आलं पाहिजे, ती मोर्चेबांधणी झाली पाहिजे, त्यात काही प्रश्न नाही. पण हे सगळं होत असताना दुसऱ्या समुदायाच्या विषयी वितुष्टतेची भावना आणि त्यातून मग ह्या सगळ्या भिंती उभ्या राहतात आणि त्यात घडणारे हे सगळं राजकारण वगैरे. पण तरीसुद्धा हे वारकरी परंपरेचं वैशिष्ट्य इथे की याच्यामध्ये जर पाहायचं झालं तर बघा, वारकरी संप्रदाय, वारी, पंढरपूर ह्या सगळ्या अनादी म्हणतो आम्ही त्या गोष्टी. अनादी या शब्दाचा अर्थ ज्याची सुरुवात कधी झाली हे सांगता येत नाही. पण ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज या जो संतांचा कालखंड आहे की हा वारकरी परंपरेतली ही पहिली पिढी आम्ही म्हणतो. पहिली पिढी कशा करता की ज्ञानदेवे रचिला पाया, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं, वारकरी संप्रदाय स्थापन नाही केला, तो आहेच, त्याला एक बैठक दिली आणि ती बैठक देत असताना हा एक त्याच्यातला भाग आहे. आज वारीमध्ये आल्यानंतर तो जातीभेद हा सगळा बाजूला सारला जातो का? त्याचं कारण असं आहे, ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करताना तुकाराम महाराजांनी वर्णन केले, मेळविली मांदी वैष्णवांची. मग ही वैष्णवांची मांदियाळी त्यांनी मिळवली. याच्यामध्ये कोण आहे? ज्ञानेश्वर महाराज जेव्हा पुढाकार घेतात तर तेव्हा त्यांच्या सवंगड्यांपैकी नामदेव महाराज एक आहेत, त्यांच्यामध्ये सावता महाराज आहेत, त्यांच्यामध्ये अगदी चोखोबरा आहेत, त्यांच्यामध्ये नरहरी महाराज आहेत, त्यांच्यामध्ये गोरोबा काका आहेत. ही सगळी वेगवेगळ्या ज्ञातीची सगळी संत मंडळी इथं एकत्र आलेली आहेत
आणि ह्या सर्वांचं ऐक्य हे तेव्हा घडलेलं आहे. मग ते आज जेव्हा वारकरी इथे येतो तेव्हा तो वारकरी हा आपण त्यांचे वारस आहोत. त्या पद्धतीनं फक्त वारकरी हे एकच निकष आहे इथं एकत्रित येण्याचा. त्यामुळे इथे ना कुठल्या प्रांताचा विचार ना कुठल्या जातीचा विचार तो संतांच्या पुण्यप्रवाहानं अजून तरी झालेला नाही, उदय होणार नाही. आणि वारकरी पंथाच्या पुढचं मला वाटतं हे एक आव्हान आहे. फक्त वारकरी समुदायातच नाही, संपूर्ण महाराष्ट्रात जेव्हा वेगवेगळ्या कारणानं हे काही जातीय द्वेष निर्माण होतो त्यावेळेला ते पुसण्याकरिता याच्यात पुढाकार वारकरी परंपरेला घेतल्याशिवाय अन्य पर्याय आत्ता तरी आपल्याला वाटत नाही दुसरा कुठला. जशी वारी आधी होती, मध्ये काही तुम्ही आत्ता जसं थोडासा इतिहास सांगितला, पण एक मूळ गाभा जो वारीचा सुरू झाला असेल तो आजही तसाच्या तसा इंटॅक्ट बघायला मिळतो. आणि तो एकच संप्रदाय मला तरी बघायला मिळतो, तो म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि इतकी सुंदर परंपरा अव्याहतपणे सुरू राहायला पाहिजे. आणि समाजात आत्ता जे कालवाकालवीचं वातावरण आहे, विश्व कालवाकालवीचं, त्याला एक उत्तर म्हणून वारकरी संप्रदाय कायम सगळेच म्हणतात. हे खूप फॅसिनेटिंग आहे माझ्यासाठी. पण वारी जेव्हा सुरू झाली असेल, मध्ये तो खंड झाला, पुन्हा वारी सुरू झाली. वारीचे आधीपासून असणारे असे काही नियम आहेत की जे आजही पाळले जातात? हो आहे ना. वारीच्या नियमांमध्ये तडजोड नाही. वारीमध्ये काही गोष्टी बदलल्या. म्हणजे बदलल्या कुठल्या गोष्टी म्हणजे भौतिक बदल जो झाला जगामध्ये तो वारीत सुद्धा झालाच ना. की आता जुने लोक जेव्हा सांगतात वारीला की वारी पूर्वी जेव्हा अगदी मर्यादित संख्येनं असायची त्यावेळेला मग पायी वाटचाल तर आहेच, पण हे सगळं करत असताना बाकी लागणारं जे काही साधनसामुग्री आहे जुन्या काळामध्ये मग ते बैलगाड्यांनी नेलं जायचं. मग बैलगाड्यांची जागा पुढं वाहनांनी घेतली. मग ती वाहनांनी घेत असताना पूर्वी असं सांगतात की संपूर्ण पालखी सोहळ्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये फक्त एकच ट्रक होता. पूर्ण सोहळ्यात एकच ट्रक. म्हणजे हे जे आत्ता मामासाहेबांचं आपण नाव काढलं त्यांच्या चरित्रामध्ये तो भाग सांगितला जातो. म्हणजे म्हणूयात आपण साधारण 70-80 वर्षाच्या पूर्वी जेव्हा ट्रक आला तेव्हा एकाच ट्रकमध्ये अख्खं जात होतं. पुढे वाहनांची संख्या वाढली, लोक वाढल्यामुळे मग आता कीर्तनाचा भाग जो आपला झाला, कीर्तन हे वारीत आरती झाल्यानंतर म्हणजे तेव्हा दिवे लागण होते आणि साधारण रात्री कीर्तन माऊलींच्या पुढे असतं, जागर असतो. तेव्हा प्रकाशाची योजना म्हणून काय असायचं की मग ते टेंबे असायची. म्हणजे लोखंडी सळीला ते कापडाचा बोळा गुंडाळायचा, रॉकेलमध्ये ते गुंडाळायचं, पेटून ते अंतरावरून लोक तसं धरून उभे राहायचे. आणि ते आता ती जागा या सगळ्या आपल्या लाईट्सनी वगैरे घेतली. ओके, आधुनिकता आलेली. ती आधुनिकता आली. पूर्वी तिथे जेव्हा समोर कीर्तन व्हायचं तर कीर्तनकाराच्या पुढे तो माईक ना, ह्या सगळ्या गोष्टी बदलल्या. पण त्यातला जो गाभा आहे तो नाही बदलला. भजनाचे जे नियम आहेत तेच आहेत की सकाळच्या वेळेत काय म्हणावं, दुपारी काय म्हणावं, संध्याकाळी काय, त्याच्यामध्ये तडजोड नाही. हे आधुनिकतेसोबत अनेक गोष्टी बदलल्या. एक साहजिक प्रश्न अनेकांना पडतो की जर आता वाहनं आली आहेत, आता अनेक काय म्हणतो साधनं बदललेली आहेत, तरी वारी पायीच का करायची? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. एक्झॅक्टली. म्हणजे आधी पादुका डोक्यावर घेऊन जात असतील, त्याच्यासाठी आता बैल असणारी का होईना पण गाडी आलेली आहे. तर मग वारकरी पण गाडीत बसून का नाही जात? ठीक आहे 20च्या स्पीडनी जा, तेवढेच दिवस लावा, पण गाडीत बसून जा ना. नाही, हा फार महत्त्वाचा म्हणजे प्रश्न काय आहे याच्यामध्ये. वारीला जिथे जायचं आहे ते पंढरपूरला जायचं आहे. पंढरपूरला जायचं, तिथं जो विठोबा आहे ते आपलं आराध्य दैवत आहे, म्हणजे तो भगवंत आहे. त्याच्याकडे जाणारे आपण भक्त आहोत. आणि भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये जे काही घडतं त्याला भक्ती असं म्हणतात. बरोबर. आणि या भक्ती साधनेचा विचार करताना त्याच्यामध्ये अभिगमन नावाची ही एक क्रिया आहे महत्त्वाची. म्हणजे आता मी त्याचं सगळं प्रवचन नाही करू इच्छित, फक्त तेवढंच सांगतो. अभिगमन म्हणजे काय? आपल्या आराध्य देवतेकडे पायी जाणं ही एक साधन आहे. म्हणून त्याच्याकडे पायी जायचं आहे. ती साधना म्हणून त्याच्याकडे जायचं. साधनं जरी बाकीची उपलब्ध असली तरी नाही, हे माझं तप आपल्याला घडायचं आहे आपल्या शरीराला. गाडीत बसून गेलं तर ती वारी होईल, पण ती पायी वारी नाही होणार. तर हे ते घडण्याकरता म्हणून पायी जायचं आहे. साधनं जरी आलेली असली तरी त्या साधनांचा त्याग करून आपल्याला ते जायचं आहे. फक्त याला तुमच्या प्रश्नाला जोडून मी त्यातलं एक असं विस्तारित उत्तर असं देतो की पूर्वी चालत जायचे म्हणून आजही चालत जावं का, तर ते का नाही जायचं हे मी सांगितलं. ही अभिगमन क्रिया आहे. फक्त यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. की पूर्वी चालत जाणारी माणसं आपापल्या घरून निघायची आणि पंढरपूरला जायची. तसंच तुकाराम महाराज देहूतून आपल्या घरून निघायचे आणि तिकडे चालत जायची.
माऊली आळंदीतून निघायचे, जायचे. एकनाथ महाराज पैठणहून निघायचे आणि जायचे. त्यावेळेला तुमच्या माझ्या गावातली माणसं आपापल्या घरूनच तिकडे जायची. हां. ती काही इकडे देहूला येत नव्हती किंवा आळंदीला येत नव्हती. आळंदी पैठण इकडे येत नव्हते. पण आत्ता इकडे येतात. तर त्याचं कारण काय, हा वारीमध्ये असणारा संतांचा जो पुण्य प्रभाव आहे तो इतर ठिकाणाहून तुम्ही कुठे चालत जाल आणि या संतांच्या सहवासात चालत जाल तर याच्यामध्ये एक फरक आहे. आणि तो फरक जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर मी अनुभवानं सांगतो. म्हणजे बघा, आता आळंदीतून मजल दर मजल करत वारी पुढे सरकते. पुण्यातलंच जर पाहायचं झालं तर पुणेकर सकाळी सकाळी सगळे इथे वारीमध्ये जमतात आणि मग कोणी कोर्सपर्यंत येतं, कुणी गाडी तळापर्यंत येतं, कुणी घाटापर्यंत येतं, कुणी घाट चढून मग तिथपर्यंत येतं. जे तिथे सोबत येतात त्यांना विचारा अथवा जाऊन पहा. म्हणजे आत्ता जर या क्षणाला आपण उठून चालायला सुरुवात केली ना तर इथून जर पाहायचं झालं तर बाहेर बसस्टॉपपर्यंत आपण नाही जाऊ शकत. तरी तेवढ्यात आपल्याला वाटेल कुणीतरी ओळखीच्यानं यावं आपल्याला तिथपर्यंत सोडलं तर बरं होईल. म्हणजे एवढं अंतरसुद्धा आत्ता चालताना फार कठीण जातं. पण जेव्हा तुम्ही त्या बघा पालखी सोहळ्यात त्या माहोलमध्ये असताना पुढे माऊलींचा रथ आहे, सोबत ह्या सगळ्या दिंड्या आहेत आणि तुम्ही दिंडीचा भाग नसू द्यात पण तरीसुद्धा तुम्ही थोडंसं चालताय की बाबा माऊली आलेत आणि त्यांना वाटे लावायला आपल्याला 4 पावलं चालायची. तुम्हाला वाटतं या इथपर्यंत जाऊ, पण ते ठरलेलं अंतर मागे पडून तुम्ही कित्येक अंतर पुढे गेलेलं असतात. आपण चाललोय असंच वाटत नाही. त्याच माणसाला जेव्हा तिथून माघारी यायचं आहे ना त्याला विचारा, माऊली पुढे जातात आणि मागे तो जेवढं चालत गेले ना त्याच्या 2% पण माघारी चालू शकत नाही माणूस. त्याला नंतर वाहनाची अपेक्षा वाटते का. मग हे सगळं जाताना श्रम होत नाही आणि येताना होतात. त्याचं काय, ते श्रम न होण्याचंच कारण ते की तो संतांचा पुण्याचा प्रवाह तिथं आहे. म्हणून तुकाराम महाराजांचं एक वचन आहे, चालिले न वाटे गाऊनिया जाता वाटे. संतांच्या बरोबर गात गात ज्ञानोबा तुकाराम विठोबा रखुमाई असं म्हणत जेव्हा तुम्ही जाताना तेव्हा चालिले न वाटे, चालल्यासारखंच वाटत नाही तुम्हाला. वारी सोडून इतर तुम्ही अंतर एवढं नाही चालू शकत. वारीमध्ये सहज तुम्ही चालता, हे एवढे जे किलोमीटर आहे 20 किलोमीटर 22-25 सहज गत्या. म्हणजे एरवी तर पुण्यात राहणारा माणूस सासवडला चालत जाईल ही कल्पनाच आपण आज करू शकत नाही. हां, पण तिथे वारीमध्ये सहज कधी आपण चालत आलो इथपर्यंत ते कळतच नाही. ज्यांना वारी करायची आहे पण अनेक वर्षांपासून मनात संकल्प आहे पण होतच नाही, या 20-25 दिवसातले त्याच्याकडे 3-4च दिवस आहेत, तर एक अनुभवी वारकरी म्हणून तुम्ही काय सांगाल की कुठला टप्पा आहे की जो 2-3 दिवसच आहे ज्याच्याकडे, सगळ्यात इंटरेस्टिंग टप्पा कुठला आहे, कुठल्या दिवशी सुट्ट्या त्यांनी टाकून त्या टप्प्यात यावं? हा अगदी प्रॅक्टिकल प्रश्न आहे, कारण खरं तर आयडियली घरापासून किंवा तिथपासून तिथपर्यंत गेली पाहिजे, नाही चालेल ना, पण ज्यांना वेळच नाहीये. हां, पण ते पाहायचं असेल तर मी आपल्याला म्हणेल की दिवे घाटात जेव्हा काय खास तिथे भरून येते मला ते खरं. पण म्हणजे जेव्हा माऊली घाट चढते ना डोळ्यानं कधीतरी अनुभवावं तर तो क्षण अनुभव. ते एक मी आपल्याला सांगेल की पुण्यापासून सासवडला जाण्याचा टप्पा अगदी 2-3च दिवस तुम्हाला यायचं असेल तर त्यानं तो एक पाहावा. दुसरं आणखी सांगायचं झालं तर त्याच्यात दुसरा जो दिवस आहे जेव्हा खंडोबारायाच्या नगरीमध्ये जेजुरीला माऊली जातात ना, दुपारनंतरची ती एक मजा असते. ते खंडेरायाच्या नगरीमध्ये गेल्यानंतर तो एक जेजुरीकरांचा उत्साह असतो आणि त्या प्रवेशद्वाराच्या वरती ते उभे राहिलेले असतात आणि तो जेजुरीच्या प्रथेप्रमाणे त्या माऊलींच्या सोहळ्यावरती माऊलींवरती तो भंडाऱ्याचा जो वर्षाव करतात ना, ह्या अशा काही गोष्टी आहेत त्या पाहण्यासारख्या आहेत. त्याच्याबद्दल सांगा ना अजून आम्हाला थोडंसं. मला आता खूप उत्सुकता चाळवली आहे माझी, मला पण अंगावर काटा येतोय ते. म्हणजे माऊली ज्या ज्या गावात जाईल त्या त्या गावात त्या त्या परंपरेनुसार ते स्वागत करण्याची ती एक पद्धत असते. ती एरवी एवढा सगळा त्या खंडोबाच्या भंडाऱ्यानं वारकरी नावण्याचा काही वर्षभरात कुठे प्रश्न नाही. कुठे सगळ्यांचंच कुलदैवत काही खंडेराई नाही, त्यामुळे कुलपरंपरेनुसार 4-2 लोक तिथे जात असतील एरवीसुद्धा. पण इथे जेव्हा वारीत जातात त्यावेळेला ते सर्वांच्यावरती ते केलेलं त्यांनी तो स्वागताचा हा एक अत्यंत भावनिक तो सगळा भाग तिथे असतो. हे एक आहे. आणि आणखी जर वारीत पाहिजे झालं, आता काय ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्याचे हे मी सुरुवातीचे टप्पे सांगितले,
पण पुढच्या टप्प्यामध्ये रिंगणं असतात वारीची. एक्झॅक्टली, रिंगण हां, त्याची आणि मग त्या रिंगणात गोल आणि उभे अशा 2 पद्धतीचे ते रिंगण असतात. तर त्या रिंगणाचा सोहळा एक तो आवर्जून पाहण्यासारखा आणि आम्ही फोटो व्हिडिओत अनुभवण्यासारखा. पाहतो. हो, हो. पण त्याच्याबद्दल सांगा ना थोडं, रिंगण परंपरेबद्दल. हां, आता नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल हा जाण्याचा पंढरपुरा हा सगळा प्रकार आपल्याला संतांनी सांगितला आहे. त्याच्यामुळे पंढरपूरला जात असताना नुसतंच चालणं नाही, त्या चालण्याबरोबर जे काही वेगवेगळे आनंद त्यात घ्यायचेत, खेळ खेळत वारकऱ्यांना तिथे जायचं. तर त्याच्यातला हा एक प्रकार तो म्हणजे रिंगणाचा आहे. त्याच्यात म्हणजे गोल रिंगण आणि उभे रिंगण असे 2 प्रकार आहेत त्याच्यात. तर उभं रिंगण म्हणजे काय, आता वारीची जी रचना आहे की जिथे पालखी चालते, तर पुढे काही दिंड्या चालतात आणि बाकी सगळ्या मागे चालतात. तर पुढे आत्ता माऊलींच्या सोहळ्यामध्ये 27 दिंड्या चालतात परंपरेनं, आणि मागे तशा शेकडो दिंड्या आहेत त्याच्यामध्ये. तर उभं रिंगण म्हणजे आता पुढे चालताना त्याची रचना अशी, सर्वात पुढे नगारा चालतो, म्हणजे तो नगारा वाजत चालतं, नगार गाडी, की येणाऱ्या लोकांना चाहूल लागते, आता माऊली येत आहेत बाबा, म्हणजे सोहळा येतो आहे. त्या नगाऱ्याच्या पाठीमागं घोडे चालतात. तर ते घोडे म्हणजे एका घोड्यावरती चोपदार आणि दुसऱ्या घोड्यावरती ज्ञानोबरायच बसलेले आहेत. ही वारकऱ्यांची भावना आहे. माऊलींची ती गादी त्या घोड्यावरती असते आणि मग मागे त्या सगळ्या दिंड्या आणि पाठीमागे रथ. तर मग त्या जिथं घोडा चालतो तिथून त्याने धावत मागे यायचं, पादुकांचं दर्शन करायचं, रथाला एक प्रदक्षिणा करायची आणि परत पुढे धावत जायचं. हा उभ्या रिंगणाचा प्रकार असतो. आणि गोल रिंगणामध्ये ती रिंगणाची एक निर्धारित जागा आहे की मग त्या ठिकाणी मधोमध पालखी ठेवली जाते. गोल सगळे वारकरी टाळकरी असतात. त्या त्यांच्या पाठीमागे एक परी अशी जागा रिकामी आहे, तर त्याच्यामधून ते घोडे धावणार आहेत, वारीमध्ये असणारे विणेकरी, ते त्याला रिंगण म्हणजे प्रदक्षिणा करणार आहेत, त्याच्यासाठीची ती जागा असते. आणि त्याच्या बाहेर पाहणाऱ्या भाविकांना, वारकऱ्यांना ती सगळी व्यवस्था तशा पद्धतीनं ती केलेली असते. मग त्याच्यामध्ये जेव्हा देव तिथे विसावतात, म्हणजे पालखी तिथे आणली जाते, विधिवत त्याची पूजा केली जाते, घोड्यांना देवाचं दर्शन घ्यायचं, आणि मग ती वारीतली जी यंत्रणा आहे ते सगळं होत असताना वारकरी आपल्या आनंदामध्ये त्याच्यात खेळत असतात. ते खेळणं म्हणजे पावल्या खेळणं, ज्ञानोबा तुकाराम, हे सगळं भजन, आणि हे सगळं होत असताना मग त्याची ती एक यंत्रणा आहे. म्हणजे सगळे त्यात नियम आहेत. आतमध्ये टाळकऱ्यानंच जायचं, रिंगणामध्ये त्या टाळकऱ्याने पायात चप्पल नाही न्यायची, म्हणजे हे एवढं सगळ्या पद्धतीनं. त्याच्यामध्ये मधोमध त्याचं व्यवस्थापन करण्याकरता काही मोजक्या मंडळींनी उभं राहायचं, आणि वारीतलं जे चोपदार आहेत तर ते सांगतील त्याच्यानुसार त्या सगळ्या सूचनांचं त्यांच्या पालन करायचं. मृदंग वाजवणाऱ्या मृदंगमणींनी गोल आकारात मध्ये मध्ये अंतरावरती उभं राहायचं, आणि त्यांच्या तालावरती टाळकऱ्यांनी ते सगळं नाचायचं आणि आनंद घ्यायचा. हो हो. हे भालदार, चोपदार, टाळकरी, आता हे शब्द वारकरी परंपरेमधनं ज्या घरातनं येतात त्यांना हे खूप रोजचे आहेत, आणि हे नियम ते वारीमध्ये साहजिक पाळतात. पण हौसेनवसे जे येतात वारीत बघायला, किंवा वारीमध्ये ते संमेलित होतात, आणि मग एखाद्या टाळकऱ्याच्या गळ्यातला टाळ काढून दे मला पण वाजवायला, अशा लोकांचा त्रास होतो का वारकऱ्यांना? होतो. फक्त आता ते काय म्हणजे माझा हा प्रश्न विचारण्याचा उद्देश असा की बाहेरच्या लोकांनी येऊन काय तिथलं पावित्र्य जपलं पाहिजे, काय शुचिरभूतता तिथली ठेवली पाहिजे? नाही, वारीत येणारे लोक तसे शुचिरभूतता जपतात, नाही असं नाही. फक्त झालं काय आता हल्ली, म्हणजे ही वेगवेगळी माध्यमं जी प्रसाराची निघाली, चांगली गोष्ट आहे ती, त्याच्या काही गोष्टी, पण वारीमध्ये गर्दी साधारण अलीकडच्या काही काळामध्ये वाढली, आणि ती वाढत असताना त्याच्यात ते एक वारीपुरताच नाही, एरवीसुद्धा आपल्याकडे 30 सेकंदाचं तत्वज्ञान सांगणारे खूपच तत्वज्ञान बरोबर. हा, ते पाहूनच वारीत येणारे जे आहेत त्यांनी काय डोक्यात काय ठेवलं पाहिजे? त्या तत्ववेत्यांनी आपलं ती पण जागा तशी सोडलेली नाही, तिथे यायचं, आणि म्हणून ते रील स्टार लोक, आणि ते फार पुढे नसतात, आळंदीपासून तर सासवडपर्यंतच्या जागेमध्ये ते जरा सोपं पडतं पुण्यातून यायला जायला वगैरे. मगाशी तुम्ही जेव्हा म्हणालात ना की मामा दांडेकरांनी 135 पानाची प्रस्तावना शेवटी लिहून ठेवलं की ज्ञानेश्वरीतलं थोडंसं मला कळलं. मी मध्यंतरी 1.5 मिनिटाचे 12 एपिसोड बघितले, त्यात सगळी ज्ञानेश्वरी समजावली त्यांनी. तर मला वाटतं मामा दांडेकरांपेक्षाही कोणतरी हुशार आहे या जगामध्ये, वारकरी संप्रदायाला न कळलेला. ते तसं आहे सगळं, त्याच्यामुळे मग ते येतात. तर हे थोडा वेळ मग ते नटून थटून येऊन चालणाऱ्या वारकरी भगिनीची तुळस घ्यायची, थोडा वेळ त्याच्या करता वगैरे,
हे आहे एक एक त्याच्या कोणाच्या भावनेवरती मला काही एक म्हणायचं नाही असं, पण हे थोडंसं आहे. म्हणजे त्याच्यामुळे काय झालं की हे चित्रीकरण करणारे 4च लोक असतात, पण त्यांना पाहणारे एक 5-50ची जी गर्दी अवतीभोवती येते ना, त्याचा एक त्रास थोडासा हल्ली मानावं लागेलच आता. आणि ते आता काय होतं, लोकशाही देशात आपण राहतो, त्याच्यामुळे काही कोणाला प्रतिबंध तसा नाही. त्यामुळे ते अशी अनावश्यक गर्दीसुद्धा आहे. फक्त येणाऱ्यांनी इथे आपल्याला वारकरी व्हायचं, याच्यात एक सहभागी व्हायचं असं वाटावं त्यांना आणि त्या पद्धतीनं सहभागी व्हावं. हा नाही म्हणजे त्यांनी यावंच, त्यांनी हो, पण तो हो. सोहळा नाही, सर्वांनी अनुभवावा. यावं. पण पुन्हा तुम्ही जे पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाल की मूल्य शिक्षणाचा अभाव, तिथे येऊन पण त्यांनी तिथल्या काही गोष्टी पाळल्या पाहिजे, तिथल्या नियमांमध्ये स्वतःला त्यांनी मिसळून घेतलं पाहिजे. अगदी. मी अनेक लोक असे बघितलेत की पुण्यापासून सासवडपर्यंत दरवर्षी ते येतात वारीत. अगदी 20-20 वर्ष अशी वारी करणार. यांना वारकरी म्हणता येईल का आपल्याला? म्हणजे फक्त एकच टप्पा चालतो एकच टप्पा चालतो. हां, म्हणता येईल ना. म्हणजे आता काय, जसं मगाशी तुम्ही म्हणालात की त्याला तो वेळ नाही वगैरे असं, पण हां, ते तेवढंही न चुकता करतात. त्यामुळे काय, आता एकूण महाराष्ट्राची सगळी आपण लोकसंख्या आणि वारकरी संख्या जर पाहिली, तर ते प्रत्येकच वारकऱ्याला काही इथे येणं शक्य नाही. तो सगळाच वारकरी जर अगदी महाराष्ट्र झाडूनच इथे आला, ते व्यवस्थेला पण तसं जड जाईल. हां, म्हणजे शक्य नाही ते. अगदी टक्केवारी सांगायचं झालं तर 2-5% लोक फक्त प्रत्यक्ष या सोहळ्यामध्ये इथे येत आहेत. नाही तर तशा बाकी कित्येक संख्या अशी की गावोगावून छोट्या छोट्या दिंड्या जातात ना. म्हणजे आपण फक्त आत्ता बोलतोय किंवा हे लक्ष आपलं माऊलींच्या सोहळ्यावरतीच आहे, पण त्या व्यतिरिक्त इतरही काही सोहळे आहेत. म्हणजे आता पालखी सोहळेसुद्धा माऊलींचा सोडून इतर आणखी आता 7-8 सोहळे आहेत. तुकाराम महाराजांचा सोहळा आहे, शेगाववरून गजानन महाराजांचा आहे, विदर्भातले लोक बरेचसे त्याच्यामध्ये 2-3 जिल्ह्यांमधले सहभागी होतात. इकडून खानदेशातून मुक्ताई नगरहून मुक्ताबाईंचा पालखी सोहळा आहे. इथूनच सासवडहून परत सोपान काकांचा सोहळा आहे. त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीदादांचा पालखी सोहळा आहे. तर असे हे वेगवेगळे पालखी सोहळेसुद्धा आहेत. त्याच्यातही बराचसा समाज तिथे जातो. बराचसा समाज गावोगावच्या दिंड्या आहेत. एक 20, 22, 25 लोक निघतात आणि आपली दिंडी घेऊन पंढरपूरला येतात. आणि काही लोक थेट दशमीला, एकादशीला वाहनांनी पण येतात. त्यामुळं असे खूप लोक आहेत. त्यामुळं सोहळ्यात तो आला नाही म्हणजे वारकरीच नाही असं नाही म्हणता येणार. त्यामुळे तो जो दरवर्षी तेवढे एक दिवस का होईना येतोय, महत्त्वाचं काय तिथे की तो वर्षभर परत वारकरी असला पाहिजे. हे नाहीतर फक्त तेवढ्यापुरतं तो येतोय आणि नंतर नाही असं नाही. ओके. हां हां. ज्यांना नव्याने माहिती झालंय वारीबद्दल आणि त्यांना आता इच्छा आहे पुढच्या वर्षीपासून मला वारीत यायचं आहे, तर कसं येऊ शकतात ते? काही एक फॉर्मल प्रोसेस आहे का त्याची? काय हे बघा, यारे यारे लहान थोर असं सर्वांनाच आव्हान संतांनी केले. त्यामुळे काय, ज्याला वाटतं त्याला यावं. अगदी इथे कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला प्रवेशद्वार नाही आणि मग त्याची ते व्हेरिफिकेशन अमुक तमुक ह्या गोष्टी जगभर दुसरीकडे असतील. वारीमध्ये तसं काही नाही, फक्त यायचे इतकंच. फक्त माझा अधिकार नाही कोणाला बोलण्याचा, पण एक वारकरी म्हणून असं वाटतं येणार आणि आपण एक वारकरी आहोत, एक या भावनेनं तिथे यावी वारकरी होण्याच्या अपेक्षा. नाही, मी प्रोसेस म्हणजे ही विचारतोय की ते दिंड्यांमध्ये रजिस्ट्रेशन वगैरे पण असतं. सध्या झालंय फॉर्मल काही स्ट्रक्चर काही काही दिंड्यांचं. हां, म्हणजे आता तुम्हाला तिथे जेव्हा व्यवस्थेचा विचार करायचा आहे, तर तेव्हा तुम्ही म्हणजे काही लोक असे आहेत की ते दिंडीमध्ये सहभागी न होता सुद्धा येतात, तरीसुद्धा त्याचं सगळं बाकी माऊलींच्या त्या कृपेनं आणि त्या छत्रछायेत सगळं होतंच. पण तरीसुद्धा जर तुम्हाला यायचं आहे, तुमच्यासोबत असलेलं साहित्य तुम्ही सगळं अंगावर घेऊन नाही वागू शकत. ते गाडीमध्ये ठेवलं पाहिजे, मुक्कामाचं साहित्य. झोपण्याकरता रात्री ऊन वाऱ्यात एखाद्या तंबूत तुम्हाला जागा मिळेल. तर असं एखाद्या दिंडीमध्ये जेव्हा तुम्ही सहभागी होतात, तेव्हा तुमची ती सगळी व्यवस्था होते आणि मग त्याचं एक काही नाममात्र शुल्क ते घेतलं जातं एक व्यवस्थेकरिताचं. सोबतच्या त्या गाड्या त्या त्यानुसारच्या त्या दिंड्या आहेत. मग त्या जी सोयीची आपली दिंडी असते ओळखीची, त्या दिंडीमध्ये आपण सहभागी होऊ शकतो. आणि म्हणून हा तसा वारकऱ्यांचा तो समुदाय, म्हणजे एकत्र आपण चालतो. ही दिंड्या चालताना त्या आपापल्या क्रमानं चालतात, पण उतरण्याची व्यवस्था, याची जागा तिकडे, त्याची तिकडे, असं सगळं आहे. मग त्या पद्धतीनं तिथं ते तुमचं अन्नदान कोणी केले, ते तुमची पंगत आहे, तुमचं मुक्कामाची व्यवस्था, आंघोळीची व्यवस्था, आणि सकाळी परत तिथून सर्वांनी तळावरती म्हणजे जिथं माऊली उतरली तिथून यायचं आणि पुढे सगळं सुरू आहे. तर ही अशी एक प्रोसेस आहेच दिंडीमध्ये सहभागी होण्याची. म्हणजे दिंडी सोबत आलेलं जरा ते सोयीचं सोयीचं पडतं. पडतं. हो. Yes, आणि म्हणजे बाकी पण प्रशासनावर ताण म्हणजे येण्याच्या आता दृष्टीने बरं आहे. दोनही पद्धतीचे लोक वारीमध्ये आपल्याला दिसतात. दिंडीमध्ये चालणारे पण आहेत
आणि दिंडीमध्ये न चालता सुद्धा म्हणजे आपलं सगळं साहित्य बरोबर. सोबत घेऊन ते सुद्धा चालतात. ओके. हे सगळं आता ही बाकी सगळी ती पुण्याच्या अवतीभोवती गोळा करणारी गर्दी ती म्हणत ती नाही मी. विचारत तो एक वेगळाच भाग आहे. हो, ते फोटो काढून झाले की निघून जातात. नाही 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 ते झालं. हे बाकी काही लोक काही आणतात वाटायला आणि ते वाटण्याकरता जमा झाली ते तो सगळा भाग वेगळा. आता काय असतं, वारी हा बोलण्याचा विषय आणि वारी हा अनुभवण्याचा विषय. तर मग ती कधीतरी वारी अनुभवावी. आणि एक सांगू का, म्हणजे एकदा जर माणूस आला ना तर तो परत येतोच, त्याला काही पुन्हा सांगावं लागत नाही. म्हणजे बघा आता आठवलं म्हणून एक सांगू का तुम्हाला, व्यवस्थेचा विचार आत्ता आपला झालाच की दिंड्यांमध्ये सहभागी झाला तर त्या दिंड्यांमध्ये प्रत्येकाची वाहनं असतात. मग ते मुक्कामाचे तंबूचं साहित्य एखाद्या ट्रकमध्ये असतं, खाण्यापिण्याच्या व्यवस्थेकरता स्वयंपाकाचा एखादी गाडी असते. अशा काही गाड्या प्रत्येक दिंडीच्या 4-2 असतात. तर आता त्या गाड्या चालवणाऱ्या लोकांचा पण एक विचार आपण केला पाहिजे, सर्व घटक वारीतले म्हणत असाल तर. एरवी त्या गाड्याचे जे चालक वाहक आहेत तर ते नंतर कुठेतरी त्या माल वाहतूक करणाऱ्या त्या गाड्या असतात, त्यांना काय फार रस्त्यावर बिचाऱ्यांना इज्जत नाही आहे. बरं. आणि ते पण काही तशी एरवी कुठून अपेक्षा करत नाहीत. आपण कुठे पाहिलं तर एखाद्या दुचाकीवालीला किंवा कारवाल्याला जसा ट्रॅफिकचा पोलीस बोलतो तसा ट्रकवाल्याला नाही ना बोलत. तो बोलतो ना त्याचं ती सगळे आरेरावीच असते. म्हणून त्यासुद्धा सेवा देणाऱ्या लोकांना सन्मान कुठे मिळतो तर तो वारीत मिळतो. वा. कारण एरवी गेरे माग जाऊ दे रे, थांब रे, याच भाषेत आपणच बोलतो, दुसऱ्याचं कशाला काय. पण तिथेच आपण त्याला म्हणतो माऊली थांब, हे त्याला माऊली म्हटलं जातं तिथे. त्यामुळे ते आता माझ्या ओळखीचे एक जण आहेत, त्यांच्या भिगवण परिसरामध्ये त्या गाड्या आहेत, ट्रक आहेत, खूप ट्रान्सपोर्टचा व्यवसाय. ते खूप वर्षापूर्वी, एकदा 15-16 वर्षापूर्वी त्यांची एक गाडी एका दिंडीसाठी म्हणून त्यांनी ती दिली आणि ते पाठवल्यानंतर त्यांचं ते काही सगळं ठरलं होतं. आणि मग ते जरा भावनिक झाले, ते स्वतः पण मग ती गाडी पोहोचवायला आले, ते डिझेल भरून द्यायला इथे आले आणि ते सगळं पुण्यातून त्यांनी ती गाडी पाठवून दिली. पुन्हा ते घ्यायला पंढरपूरला गेले आणि ते तसे रूढ अर्थानं वारकरी नसलेला माणूस पण तो जरा भारावून गेला. पुढच्या वर्षी त्यांनी त्या दिंडीवाल्याला सांगितलं, मला पण एक अन्नदानाची सेवा द्या, एक पंगत माझी पण असेल. आणि नंतर त्यांनी मला सांगितलं की 4-2 गाड्या आहेत, 10-12 लोक आमच्याकडे आहेत कामाला. पण नंतर पुढच्या वर्षी जाण्याकरता त्या ड्रायव्हर आणि ते जे काही आहेत त्यांच्या परस्परांमध्ये भांडणं सुरू झाली. बरं, की मी जाणार बरोबर. तर त्याचं असं म्हणत होतं, एरवी एखाद्या ट्रिपला तू जाल का मी जाल, दुसऱ्याला पुढं ढकलणार आहे, इथं वारीत मला यायचं आहे. म्हणजे हा सगळा भाग इथे आहे. आणि म्हणून मुद्दा काय की असं एखादा तो गाडीचा ड्रायव्हर जर इथं आला, त्याला तर काही तसं इतरांसारखं चालायला जमत नाही, ते दिवसभर ते सगळं घेऊन, पण तरीसुद्धा परत त्याला पुन्हा इथं यावंच वाटतं. त्यामुळं बाहेरून वारी बघत असताना ती वारी अशी आहे तशी, आणि अनेक वेळेला मग ते कुतूहल तर असतंच लोकांना, त्यातून लोक येतात आणि येणारा माणूस मग पुन्हा येतोच. आणि जरी त्याला नाही घडलं तरी तो घरी राहून त्या विरहाची वारी करतच असतो, मला नाही जमलं. सगळे टप्पे पार करत वारी पोचते पंढरपुरामध्ये आणि प्रत्येकच वारकऱ्याला विठ्ठला समोर उभं राहून दर्शन मिळेल असं नाहीच. तरी मला वाटतं की फक्त कळस बघण्यासाठी इतके दिवस वारकरी काढून जातात, जेव्हा की डोळे भरून तो विठुराय बघायला पण मिळणार नाही आहे. तर काय जादू आहे वारीमध्ये, काय वाटतं तुम्हाला? हो आहेच. आणि म्हणजे काय आहे, ही जादू तर आहेच, मी आत्ता आपल्याला सगळं म्हणालो तसं. पण तिथे दर्शन व्हावंच किंवा झालंच पाहिजे असं नाही आहे. महाराजांनी, संतांनी सांगून ठेवलं आम्हाला, तुका म्हणे मोक्ष देखील या कळस. फक्त पांडुरंगाचा कळस जरी पाहिला तरी हा सगळा शिनभार तो वारकरी विसावून जातो. म्हणजे आणि माघारी फिरत असताना म्हणजे काय आहे, जसं आत्ता तुम्ही म्हणालात कुठल्या टप्प्यांना वारकऱ्यानं यावं वगैरे, तर हे आळंदीपासून निघाल्यानंतर पुढे शेवटचे 2-3 दिवस वारीमध्ये करमत नाही. नाही करमत. तर ते न करमण्याचं कारण असं असतं की झालं, अरे आता परवा दिवशी जायचं, उद्या जायचं, हे पुन्हा फिरायचं आणि आता वर्षभर याची सगळी वाट पाहावी लागणार आहे, ह्याची एक हुरहुर मनामध्ये ती लागलेलीच असते वारकऱ्याला. त्यामुळे ते दर्शन नाही झालं तरी हा एक जो काही 18-20 दिवसांचा सगळा आनंदाचा भाग त्याच्या वाट्याला आलेला असतो, त्याच्यामध्ये वारकरी ते सगळं समाधान मानत राहतात. संपल्यानंतरची काय भावना असते वारकऱ्यांची? संपल्यानंतरची भावना फार विरहाचीच आहे. ते पुढच्या वर्षी परत हा सोहळा आपल्याला पाहायला मिळावा. आणि कधी आषाढी एकादशी लागला टकळा पंढरीचा,
हे सगळे संतांची जी वचनं आहेत तर ती सगळी वचनं प्रत्यक्षात वारकऱ्याच्या जीवनामध्ये आहेतच. त्यामुळे ती एक व्याकुळता आणि ती ओढ दरवर्षी वारीची असतेच लोकांना. वारी संपल्यानंतर एका वारकऱ्याच्या मनात तिथनं निघतानाची आणि घरी आल्यानंतरची काय भावना असते नक्की? वारी संपल्यानंतरची भावना ही तशी एक कासावीस करणारीच आहे, की म्हणजे आता परत पुढच्या वर्षी हा क्षण कधी येणार ह्याची एक वाट बघत तो वारकरी येतो आणि ती एक हुरहुर मनामध्ये घेऊनच तो तिथून परत फिरत असतो. म्हणजे आता अगदी निष्ठावंत वारकऱ्याचं जीवन कसं असतं पहा, एक तर सांगायचं झालंच, एक उदाहरण मी आपल्याला सांगेल. मी मगाशी जसं म्हणालो की जोग महाराजांचा आणि तो उल्लेख झालाच परंपरेचा. तर या जोग महाराजांच्या परंपरेत वारकरी शिक्षण संस्थेच्या इथे जी मंडळी अध्यापक आहेत की या वारकरी विद्यार्थ्यांना शिकवतात ना, तर त्यांची एक मोठी परंपरा आणि एक वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं योगदान आहे. त्यातलं एक प्रातिनिधिक स्वरूपातलं उदाहरण जर सांगायचं झालं ना, म्हणजे आत्ता जो मृदंग वाजला जातो सांप्रदायिक मृदंग महाराष्ट्रभरात, म्हणजे पूर्वी त्याची संख्या कमी होती वाजवणाऱ्यांची. आत्ता ते एक जण तयार झाला की तो इतर 4 जणांना शिकवतो, असं करून ती संख्या वाढली. पण ज्या काळात काही नव्हतं तेव्हा जी मोजकी माणसं हे शिकवणारी होती त्याच्यामध्ये आळंदीला पांडुरंग महाराज वैद्य नावाचे एक सत्पुरुष होते की जे वारकरी शिक्षण संस्थेचे हे अध्यापक होते, विद्यार्थ्यांना शिकवायचे. आणि त्यांनी हा महाराष्ट्रभर सांप्रदायिक मृदंग पोहोचवला. तर त्यांच्या चरित्रातला भाग असा जीवनातला की वयाच्या 14व्या वर्षी ते आपलं नागपूर जिल्ह्यातलं गाव सोडून आळंदीला आले. पुन्हा ते परत नाही गेले. संपूर्ण जीवन त्यांनी वारकरी पंथालाच अर्पण केलं आणि त्या सेवेमध्ये इथे विद्यार्थ्यांना शिकवणं, वर्षभर काही कीर्तनांना वगैरे बाहेर फिरणं, हे दरवर्षी ते वारीला जायचे. तर त्यांचा नियम दरवर्षी असा की देहूला जायचं, महाराजांचं प्रस्थान करायचं, तुकोबरायांना नमस्कार करून त्यांना निरोप देऊन आळंदीला यायचं, माऊलींचं प्रस्थान झालं की माऊलींच्या सोहळ्यात चालत जायचं. एके वर्षी ते आजारी पडले उन्हाळ्यामध्ये आणि त्यांचे उपचार सुरू झाले दवाखान्यात. पण खूप दिवस ॲडमिट राहून पण ते काही बरे नाही झाले आणि फारसा काही शरीर उपचाराला प्रतिसाद देतच नव्हतं. ते जशी जशी वारी जवळ येईल तसं ते जवळच्या लोकांना सांगायचे की मी कसाही असलो तरी वारीच्या दिवशी मला सोडा आणि मला वारीला जायचं. पण ते सोडणं प्रत्यक्षात काही त्यांना शक्य नव्हतं. तुकाराम महाराजांच्या प्रस्थानचा दिवस उजाडला. त्यांनी लहान मुलाप्रमाणे त्या फार धिंगाणा घातला हॉस्पिटलमध्ये की नाही मला सोडा, हट्टी होते जरा स्वभाव. ते प्रॅक्टिकली शक्य नव्हतं. डॉक्टरांनी सांगितलं नाही ते सगळं. त्यामुळे त्यांचा इलाज काही चालला नाही. झालं, देहूला तुकोबरायांचं प्रस्थान झालं. देहू संस्थाननं आठवणीनं त्यांचं श्रीफळ पाठवलं विद्यार्थ्यांकडे की बाबा वैद्य बाबा आले नाहीत तर त्यांचं हे मानाचं नारळ प्रसाद म्हणून त्यांना द्या. तर ते जेव्हा दवाखान्यामध्ये आलं ना, ते डोक्याला लावून ना धाई मोकलून रडले ते की आयुष्यामध्ये आळंदी आल्यानंतर ही पहिली वारी अशी आहे माझी की मला आज माझ्या तुकोबरायांच्या प्रस्थानाला जाता नाही आलं आणि उद्या माऊलीसोबत मला जाता नाही येणार. ह्याचा जो धसका त्यांनी घेतला. अगोदरच उपचाराला ते शरीर प्रतिसाद देत नव्हतंच, पण त्या क्षणापासून तर ते अगदीच हे झालं. माऊली आणि तुकाराम महाराज पंढरपूरला पोहोचण्याच्या अगोदरच त्यांची प्राणज्योत मालवली आणि त्यांनी सोडलं जग. म्हणजे हे असे कित्येक उदाहरण सांगता येतील. एक प्रातिनिधिक उदाहरण मी आपल्याला सांगितलं की हे अशी तळमळ आणि ही कासावीस पंढरीच्या वारीची ही वारकऱ्याच्या जीवनामध्ये इथं अशा पद्धतीची असते. म्हणजे तसं बघायला गेलं तर पादुका पंढरपूरला जाण्याच्या आधी त्यांची प्राणज्योत मालावली, याचा अर्थ त्यांची ती पण वारी चुकली नाहीच. क्या बात आहे. म्हणजे माझ्या अंगावर आत्ता शहारून काटा आला आहे. आणि येत्या काही दिवसात अनेक वारकऱ्यांची हीच अवस्था असेल जेव्हा ते परतीच्या मार्गावर असतील. आणि ही वारकरी परंपरा जी आहे ही मला वाटतं की आपल्या महाराष्ट्राचा जो मुकुट आहे त्याच्यामधला हिरा म्हणावी अशी ही परंपरा आहे. या परंपरेबद्दल तुम्ही पोस्टमनवर येऊन तुमचे विचार व्यक्त केलेत. आम्हाला अनेक नव्याने गोष्टी कळल्या, अनेक नियमही कळले आणि अनेक लोकांना हेही कळलं असेल की जर त्यांच्याकडे वेळ नसेल तर 4च दिवस जर असतील तर कुठल्या टप्प्यामध्ये त्यांनी वारीत चालावं. याच्यापासून प्रेरणा घेऊन कदाचित पुढच्या वर्षीपासून मी पण वारीमध्ये थोडा चालायला जाईन.
तर मला वाटतं की संत परंपरेबद्दल आपण जे बोललो ना त्या संदर्भात आपण पुन्हा एकदा भेटूया आणि कधीतरी तुम्ही पुन्हा पत्र लिहायला याल अशी अपेक्षा करतो. नक्की नक्की मलाही आवडेल. म्हणजे काय, जशी वारी ही आपली प्राचीन परंपरा आहे, तसं हे कधी काळी या आपल्या भारताचंच एक परस्परांच्या संवादाचं एकमेव माध्यम ते म्हणजे पत्र होतं. हल्ली हो. काही कोणी कोणाला लिहित नाही, अगदी. पण ते आज जरी किती मेसेजचा जमाना आला हम्म. तरी मी तर नेहमी माझ्या कीर्तनातून हे सांगत असतो. म्हणजे मलाही फार आवडलं हे तुम्ही मला बोलवलं त्या निमित्तानं की बघा, म्हणजे साधारण 25 वर्षापूर्वी एखाद्या गावखेड्यातली आई आणि शहरात राहणारी तिची मुलगी ह्यांचा जेव्हा संपर्क व्हायचा तर ते पत्रानंच व्हायचा. म्हणजे आजही रोज कुणीतरी रस्त्यावर उतरतंय महागाई 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 करत, पण ह्या महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल. म्हणजे तुम्ही पोस्टात गेला तर 50 पैसे इतकीच किंमत आहे त्याची. अगदी. त्याच्यावर ओळी लिहिल्या तर 8च बसतात, 10सुद्धा बसत नाहीत. पण ते आता मी खेड्यातून आलो आहे, ते शाळा सुटल्यानंतर पोस्टमन दारामध्ये उभं राहायचा आणि मग कोण कुठल्या वस्तीवरती राहतो तर त्या शेजारपाजारची पत्र त्या शाळकरी मुलांकडे दिली जायची. ते घरी जेव्हा पत्र यायचं ना तर तेव्हा आत्ता जरी वाचून कोणीतरी त्या म्हातारीला दाखवलं मुलीचं पत्र आहे तिने असं असं लिहिले, ती टाकून द्यायची नाही. हो. ती कमरेला पिशवी असायची, त्या पिशवीमध्ये ठेवायची. दुसऱ्या दिवशी दुसऱ्याला खोटं बोलायची आणि म्हणायची यात काय लिहिले, कोणाचं आहे, वाचून दाखव. 2-4 दिवस त्याचा तो आनंद ती घ्यायची. आणि शहरातलं मला माहीत नाही, पण आमच्या खेड्यात प्रत्येकाच्या घरी तेव्हा एक तार असायची छताला आणि त्या तारीमध्ये ती सगळी पत्र जपून ठेवलेली असायची. आता ते पत्र तसं हरवलं. लहानपणी एक खेळ होता आपल्याकडे, मामाचं पत्र हरवलं. मी एक ब्लॉगही लिहिला होता त्याच्यावर छोटासा. तेव्हा कधी खेळताना असं वाटलं नाही की खरंच पत्र आपल्यातून इतकं हरवून जाईल. अगदी. हां, आणि ते सप्रेम, नमस्कार, विनंती विशेष किंवा शेवटी कळावे लोभ असावा, क्या बात या आहे. गोष्टी फार आनंद द्यायच्या. आज तीच आई तीच मुलगी 2-2 तास व्हिडिओ कॉलवरती बोलू नये, मला वाटत नाही त्या पत्राचा आनंद तो व्हिडिओ कॉल देत असेल. पण ते आपण सगळं जतन केले आणि एक त्यानिमित्ताने याच अगदी. हा तुमचं पोस्ट पत्र आज या पेटीत पडलंय, 3-4 दिवसांनी युट्यूबवर लोक बघतील. नक्की त्यामुळे नक्की. तुम्ही आलात. त्यामुळे तो पोस्टमन जरी नसला तरी आज या आज निमित्ताने हा पोस्टमन डिजिटल झालेला आहे. त्यामुळे खूप मलाही खूप आवडलं धन्यवाद आपल्याला महाराज. येऊन. पुन्हा आपण चालेल, भेटूया. नक्की, तोपर्यंत नक्की, तुमचा लोभ असावा. मंडळी, साळुंखे महाराजांनी लिहिलेलं हे पत्र तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा. तुमच्या वारीच्या काही आठवणी असतील किंवा तुम्ही पुढच्या वर्षीपासून वारीत जर जाणार असाल तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रेमाने 2.5 लाखाचा टप्पाही आम्ही पार केलेला आहे आणि असाच पोस्टमनचा परिवार वाढत राहावा अशी इच्छा असेल तर हे पत्र अनेक मित्रांसोबत आपले शेअर करा आणि नवीन नवीन आम्ही कुठली पत्र घेऊन तुमच्यासाठी आलं पाहिजे हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या पत्रामध्ये. लोभ असावा, कळावे. तुमचा पोस्टमन सर्वेश.